आत्मज्ञान सत्संग चालू केला. गुरुचरित्राच्या आधारे आपण बोलतोय. प्रत्येक वेळेला बोलताना समोर जो शब्द असेल त्यानुसार बोलतोय. आत्मज्ञान होण्याकरता पहिल्यांदा आपल्या स्वतःची तयारी करायला लागते. तुकारामाचा एक फार सुरेख अभंग आहे. ज्याला देव पाहिजे खरा, त्यांनी संसारी ठेवला पाहिजे चिरा. संत तुकारामांना हे अपेक्षित आहे की जर खरंच देव पाहिजे असेल तुम्ही संसारातून बाजूला व्हायला पाहिजे. कारण संसारात एक आणा मागं लागतो. तो एक आणा चितेवर व्हायल्याशिवाय संपत नाही. आणि परमार्थात आणा सोडायला लागतो. तो चितेनंतर सुद्धा सोडलेला तसाच राहतो. म्हणून आत्मज्ञान करून घेताना, आत्मज्ञान ही करून घ्यायची गोष्ट नाही, आत्मज्ञान ही मिळवायची गोष्ट नाही, आत्मज्ञान व्हायची गोष्ट आहे. हे अनेक वेळा समजावून सांगितले, अनेक वेळा याविरुद्ध बोललेलो आहे. पण या विषयावर थोडं बोलतो आणि एरवी बाकीच्या विषयावर बोलतो. आता सुद्धा गुरुचरित्राचं माध्यम घेतल्यानंतर आपण श्री गणेशायनमावरती बोललो, गुरुपादारविंद म्हणून त्याच्यावरती बोललो, देवीवरती बोललो, सूर्यावरती बोलतो, सरस्वतीवरती बोललो, टेंबेस्वामी आणि शक्तिपाद दीक्षा याच्यावरती बोललो. हे बोलत असताना गेल्या वेळेला आपल्याला एकच वाक्य मिळालं की तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहू. तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहू. मग ह्याच्याबद्दल बोलताना मी तोचा अर्थ बोललो, तत्वमसी याच्यावरून. सद्गुरू म्हणजे काय ते बोललो. माझ्या म्हणजे कोणाच्या हृदयात राहायचं ते बोललो, हृदयातली त्याची जागा सांगितली. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर परत सर्वदा हा शब्द जो होता तो काळाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. आणि राहो हा शब्द कुठल्याही काळात नसेल असाच त्यांनी वापरलाय. टेंबेस्वामी फार हुशार होते. चुकूनही ते कधीही चुकीची गोष्ट करत नव्हते बोलताना सुद्धा. त्याच्यामुळे ते असं म्हणू शकले की तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो. त्यांना चतुर्थ दत्तावतारीच म्हणतात. मग हे सगळं कळत असताना आपल्याला सर्वदा परमेश्वराची गरज आहे का, हा सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतःला प्रश्न विचारून घेतला पाहिजे की आपल्याला सर्वदा परमेश्वराची गरज आहे का. आणि जर असेल तर त्याच्या मागं तुटून पडलं पाहिजे. मागच्या आठवड्यात एक जण माझ्याकडे इथं राहायला आले. त्यांना वाटलं मी त्यांच्याजवळ आता 24 तास आत्मज्ञान या विषयावर बोलू. फार मोठा साठा माझ्याजवळ तयार मी 24 मिनटं सुद्धा बोलता आलं नाही त्यांच्याशी. तर ते आले म्हणजे मी बोलीन असं नाही, तुम्ही आलायत म्हणून मी बोलतो अशातला भाग नाही. ती अंतस्फूर्ती आहे. आणि स्फूर्ती ही परमेश्वराची देणगी आहे. ती काही आपण बोलवून येत नाही. किंवा तुमच्या पुढं बोलायचं म्हणून मी आदल्या दिवशी रात्री पाठ करतो, तयारी करतो, पुस्तकं चाळतो, काय बोलायचं हे ठरवतो, पॉईंट काढतो आणि प्रत्येक पॉईंटवर बोलतो, अशातलाही भाग नाही आहे. तर ते फक्त प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेतून प्रकट होतं. मागे एकदा प्रार्थना म्हणजे काय तेही सांगितलं होतं, आरती म्हणजे काय तेही सांगितलं होतं. त्यामुळे याची निदान आता संसार आपल्याला सोडता येत नाही हे 100% खरं आहे. पण याची ओढ तर लागायला पाहिजे ना. केव्हा सोमवार येतोय, केव्हा रात्री 9 वाजता आहे, केव्हा डॉक्टरांकडे भेटतोय. तुम्हाला जर असं होत नसेल तर पुढच्या सोमवारपासून बंद करा येणं. ज्याला होत असेल त्यांनीच या. कारण ते जर वाटलं नाही तर धाग नाही आरतरण धड नाही परत्र. आणि मग परत मी बोललो म्हणजे तुम्हाला वाईट वाटायला नको. तर तुम्हाला आतून जोपर्यंत ओढ नाही आहे तोपर्यंत हे करण्यात अर्थ नाही. सचिन आणि विकास हे 2 निमित्त झाले बोलायला. त्यांच्यावर तर कृपा आहेच. त्यांची इच्छा असो अगर नसो मी त्यांना धरून आणून त्यांच्या डोक्यावर आपटणार आहे सगळं आणि त्यांना ऐकायला लावणार आहे. पण त्यांच्याबरोबर साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला जे मिळते ते तुम्ही बाकी सगळ्यांनी पण स्वतःचा विचार करून याच्या मागं लागलं पाहिजे. याची ओढ आपल्याला कशी लागेल हे पाहिलं पाहिजे. मग जसं व्यवहारात आपण कुठेतरी पैसे मिळणार असतील तर आपण धावत जातो, कपडा मिळणार असेल तर धावत जातो, एखादी वस्तू मिळणार असेल, स्वस्त वस्तू मिळणार असेल तर रांग लावून घेतो. मला एक गोष्ट आठवते. माझ्याकडे एक बाई औषधाला आली होती वडिलांना घेऊन. आणि ती इथं माहेरी आली होती. लग्न होऊन तिचे 1 वर्षभर झालं होतं.
तर त्यावेळेला पुणे सातारा रोडला एक्सप्रेस हायवे काही नव्हता. तर एक टँकर आला आणि त्या टँकरला एक फटफटी जोरात आदळली. आणि फटफटी आदळल्यावर त्या टँकरला मोठा धबधबा सुटला आणि ते पेट्रोल सांडायला लागलं. त्यावेळेला पेट्रोल काय जास्तीत जास्त 38 रुपये 35 रुपये लिटर वगैरे होतं. आजच्या एवढं महाग नव्हतं. पण ते पेट्रोल फुकट चाललंय म्हणून आजूबाजूला 50 माणसं तांब्या, डबा, बाटली जे मिळेल त्या ह्याच्यात ते पेट्रोल गोळा करायला गेले. आणि त्यांना हेही कळलं नाही की पेट्रोल आपल्याला गोळा करायचं म्हणजे कसं गोळा करायचं. एक शहाणा सिगरेट ओढत ओढत पेट्रोल आणायला गेला आणि तिथे 50 जण जळून खाक झाली. टँकर तो पेटलाच, पण सगळी जळून खाक झाली आणि एक थेंबरी पेट्रोल कोणाला मिळालं नाही. 35 रुपयाचं जोडून द्या, 35 पैशाचं पेट्रोल सुद्धा वाट्याला आलं नाही. तर हे लिहिलेलं असतं. हे का सांगितलं तुम्हाला मी, तर त्याच्यामध्ये त्या बाईचा नवरा पेटून गेला होता आणि त्यावेळेला ती बाळणपणाला इथं आली होती. आता तिच्या मुलीचं पण लग्न झालं, तिलाही 2 मुलं आहेत आणि ती बाई अजून इथं कामालाच राहते. तर त्या सासरच्या माणसांनी तिला कळवलं पण नव्हतं की तुझा नवरा असा असा पेटून गेलाय. तर एवढी कृतज्ञ माणसं असतील तर कसलं आत्मज्ञान आणि काय उपयोग आहे त्याचा. जर आपल्याला व्यवहारी जर जमला नाही तर आत्मज्ञान होऊन पण काही फायदा नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी मागे एकदा सांगितलं होतं की तुम्ही कोणी कोणावर संशय घेऊ नका. हा सगळ्यात मोठा गुण लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त सगळ्यांनाच आपल्याकडून मदत कशी होईल हे पहा आणि ही मदत निरपेक्ष भावनेने करा. म्हणून स्वतःला लुटून घ्या असं नाही. तुम्ही स्वतःला लुटून घेऊन मदत करा अशातला भाग नाही. पण जर सहज शक्य असेल तर 10-20 पैसे तर द्यायला हरकत नाही. एवढं तरी करा तर इथं सत्संगाला आल्याचा अर्थ आहे. नाहीतर एकमेकावर कुरघोडी करायची, यांनी असंच केलं त्यांनी तसंच केलं, तो तसाच बोलला ती तसंच बोलली, मला आवडतंच आहे, डॉक्टरांना काय होते बोलायला, आमच्या इथे येऊन पहा तुम्ही म्हणावं, आमच्या खुर्चीवर येऊन बसा. अरे मी सगळ्यांच्या खुर्चीवर येऊन बसलोय, तुम्ही खुर्चीवर बसलेलेच नाही आहात. तुम्हाला भ्रम आहे की तुम्ही बसलाय म्हणून. कारण कित्येकदा तुम्ही रात्री सांगता की मला उद्या 40,000चा चेक भरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारीच तुमच्याकडे 40,000 रुपये तयार होतात. तुम्हाला अपेक्षा पण नसते की ते 40,000 रुपये मिळणार आहेत. एवढं संसार सुद्धा तुमचा मी चालवायला तयार आहे, तरी सुद्धा तुम्ही इथं येऊन पाया पडायला तयार नाही. हे किती मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे ही ओढ कशी लागेल हे सगळ्यात पहिल्यांदा पहा. तर टेंबेस्वामी काय म्हणतायत की तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो जो जन्मरहित आहे. सद्गुरू कसा आहे तर जन्मरहित आहे. तो सद्गुरू माझ्या हृदयात सर्वदा राहो जो जन्मरहित आहे. जो म्हणजे त्यांना जो आणि तो तत्त्वम असी, तो तू आहेस, तो आणि तू हे त्यांना बोलायचे की जो जन्मरहित आहे. मग आता आपण तर सगळे जन्माला आलेलो आहोत आणि आपल्याला जन्मरहित ह्याच्याशी बोलायचे, कसं बोलता येईल. तर जो जन्मरहित आहे म्हणजे जो कधीच आजपर्यंत जन्माला आलेला नाहीये, जो आजपर्यंत कधीच जन्माला आलेला नाहीये, जो आजपर्यंत कधीच जन्माला आलेला नाहीये, जो जन्मरहित आहे म्हणजे जन्माला आलेला नाहीये पण तो आहे. तो नाहीये असं नाहीये, तो जन्माला आलेला नाहीये पण तो आहे. म्हणजे तो निर्गुण निराकार आहे. हो, त्याला कुठलेही आकार धारण करणं शक्य आहे. त्याला कुठलेही आकार धारण करणं शक्य आहे आणि तो एकाएकी अदृश्य पण होणं शक्य आहे. पण तो जन्माला येत नाही. तो आईच्या पोटीतून योनी मार्गातून बाहेर येत नाही. अंड फोडून तो बाहेर येत नाही. तो आपोआप समोर येऊन उभा राहतो. म्हणून तो जो जन्मरहित आहे. जन्म या शब्दाचा अर्थ काय, जग या शब्दाचा अर्थ काय की जमणं आणि गमणं, जाणं आणि येणं, त्याला जग असं म्हणतात आणि आपण जगात राहतोय. मग जन्म हा काय आहे तर ज न म ही 3 एकाक्षर, कुठेही वेलांटी मात्रा अनुस्वार नसलेली जी अक्षरं आलेली आहेत, ज न म, त्या अक्षरांमध्ये जन्म आहे दडलेला. तर यातला ज म्हणजे काय आहे, न म्हणजे काय आहे आणि म म्हणजे काय. तर ज मध्ये तुम्ही तोंड उघडता, ज मध्ये तुम्ही तोंड उघडता, न मध्ये तुम्ही जीभ तोंडला टाळ्याला लावून बंद करता
आणि म मध्ये तुम्ही ओठ पण मिटून टाकता. तर जन्म या शब्दातच ओंकार दडलेला आहे आणि ओंकारातूनच सर्व विश्व तयार झालेलं आहे. म्हणून जन्म या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे हो. जन्माला पर्यायी शब्द अनेक आहेत. बर्थ पण म्हणतात, BIRTH, आला असं पण म्हणतात. पण जन्म या शब्दाचा एक वेगळा टिपिकल अर्थ आहे. जन्म या शब्दाची जर स्पंदन संख्या पाहिली तर ती ओंकाराच्या बरोबरीची आहे. तुम्ही पहा, गणपतींचा जन्म कसा झाला. पार्वती माता आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करता करता त्यांना स्वतःच्या शरीरावरचा मळ स्वच्छ करावासा वाटला आणि त्या मळ स्वच्छ करता करता त्यांनी हातात ते सगळे गोळे करून घ्यायचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिथे एक माणूस तयार झाला आणि तो जो माणूस तयार झाला तो एवढा रूपवान होता, एवढा सुंदर होता की पार्वती, दुसरी पार्वती समोर दिसावी एवढा सुंदर खालती बाळ तयार झाला त्या मळातून. आणि पार्वती मातांना हवालदिल झाल्या की हा कुठून आला इथे. तर पार्वती माता ही स्वतः माया आहे, परमात्म्याची शक्ती आहे. ती काहीही करू शकते आणि ती काहीही संपवू शकते. तिच्या आधाराशिवाय आपण परमेश्वरापर्यंत पोचूच शकत नाही. आणि ही जी पार्वती माता आहे ती आदिमाया शक्ती आहे, भवानी आहे, जगदंबा आहे. तिच्या मळातून एक सुंदर बालक तयार झालं म्हणल्यावर पार्वती माता स्वतः हवालदिल झाल्या आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर ते गोरोपान बाळ, भरपूर जावळ आहे, गोल गाल आहेत, भव्य कपाळ आहे, नाक सरळ आहे, ओठ लाल चुटूक आहेत आणि तुंदील तनू आहे, जड आहे बाळ. ते त्यांना स्वतःला एका हाताने घेता येईना, पण त्यांनी त्याला पहिल्यांदा छातीशी धरलं. छातीशी धरल्याबरोबर त्यांना पाना फुटला. आणि मग तो कोण होता, तर तो गणपती होता. आता आपल्याला प्रश्न पडतो की बाई आंघोळ करताना तिच्या अंगातून असा किती मळ निघणार आहे आणि त्या मळातून गणपती कसा तयार होऊ शकेल. आपण सामान्य लगेच विचार करतो ना की असा गणपती कसा काय तयार झाला. सामान्य ज्ञानाने पहा तुम्ही, याच्यात काय शास्त्र काय भरलं याच्यात हे पहा तुम्ही. तर प्रत्येक बाईच्या मळातूनच जीव जन्माला येतो. तो मळ म्हणजेच पाळी आहे, तो मळ म्हणजेच मेन्सेस आहे आणि त्या मेन्सेस मधूनच जीव तयार होतो, म्हणून त्याला जन्म म्हटलेला आहे. म्हणून ओंकार सुद्धा मळातून आलेला आहे. ओंकार सुद्धा मळातून आलेला आहे, म्हणून गणपतींचं नाव ओंकार आहे. हा कसा मळातून आला ओंकार, तर ओंकार या सृष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा परमात्म्याचा आवाज आहे म्हणून ओंकार आहे. आणि त्या ओंकाराला 4 पाद आहेत, अ उ म चंद्रकोर आणि त्याच्यावरती अनुस्वार, 5वा टिंब आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ओंकार दडलेला आहे. गणपती आणि ओंकार याची कंपन सारखी आहेत. म्हणजे पार्वती मातांच्या मळातून गणपती प्रकट झाले, जन्माला आले नाहीत. दत्तांचा जन्म घ्या तुम्ही. ब्रह्मा विष्णू महेश अनुसया मातांकडे जेवायला आले. जेवायला आल्यानंतर भिक्षा मागायला लागली. भिक्षा मागताना त्यांनी काय सांगितलं की बाई ग, तुझं आम्ही खूप वर्णन ऐकलंय की तू इच्छा भोजन देतेस म्हणून, तू सगळ्यांना तृप्त करतेस असं ऐकलंय मी. ती म्हणली हो, तुम्हाला काय पाहिजे. तिच्या लक्षात आलं की सत्व पाहायला आले, आपण इथे कमी पडून चालणार नाही. त्यांनी आत्रींचं स्मरण केलं आणि ते म्हणले हो, आम्हाला तू नग्न होऊन जेवायला वाढ, तर आम्ही जेवायला इथे आलोय. तर आपल्याला लगेच वाटतं की आता ही अनुसया काय नागडी होऊन वाढणार का जेवायला. नग्न या शब्दाचा अर्थ आहे अग्नीच्या संपर्काशिवाय तयार केलेला आहार. हा ब्रह्मा विष्णू महेशांना पाहिजे. मग म्हणून त्यांनी जेव्हा नग्न होऊन आहार आम्हाला जेवायला वाढ म्हणून सांगितलं, तेव्हा त्या अनुसया मातांनी समोर ती 3 बाळं आली होती, त्या तिन्ही बाळांना छातीशी घेतलं. आणि स्तन्य हा अग्नीशिवाय तयार झालेला आहार आहे. बाह्य अग्नी नाही आहे कुठे, जाठराग्नी आहे. शरीरातले 13 अग्नी तिथे वापरले गेलेले आहेत, पण बाह्य अग्नीचा संपर्क कुठेही नाही आहे. लाकडं पेटवली नाही, चूल पेटवली नाही, नितू गुप्तेकडून गॅस आणला नाही आणि गॅस पेटवला नाही, स्टोव पेटवला नाही आणि ते तिघही तृप्त झाले. हो, किती आश्चर्य आहे. ब्रह्मा एवढी सगळी सृष्टी निर्माण करणारा तो तृप्त झाला स्तनपानाने. विष्णू अख्खी 14 ब्रह्मांड सांभाळणारा स्तनपानाने तृप्त झाला. सगळ्या जगाचा नाश करणारा शंकर तोही तृप्त झाला. आणि हे तिघही तृप्त झाल्यानंतर हे तिघं प्रकट झाले. हो, म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे जो जन्मरहित आहे, दत्त जन्मरहित आहे.
गणपती जन्मरहित आहे. देवी कशी निर्माण झाली माहिती आहे तुम्हाला? देवी कशी निर्माण झाली कल्पना आहे का तुम्हाला? देवी जी आहे ती देवी ही महामाया आहे, शक्ती आहे. एकदा शुंभ निशुंभ नावाचे दोन राक्षस पृथ्वीवर सगळ्या जगाला त्रासत होते. सगळ्या दिशांमध्ये ते जाऊन भरले होते. सूर्यचंद्राचा अधिकार त्यांनी घेतला होता. वरुणाकडून त्यांनी पाऊस पाडण्याचा अधिकार घेतला होता. अग्निदेवतेला स्वतःच्या हातात बांधून ठेवली होती. ब्रह्मा विष्णू महेश पळून गेलेले होते. इंद्र पळून गेलेला होता. ती सगळी कामं ते शुंभ निशुंभ करत होते. आणि सगळे ऋषी मुनी त्राही भगवान करून सुटले होते. काय करावं प्रश्न पडला होता. तेव्हा त्या ऋषींनी जगदंबेची स्तुती केली. ते रात्री सुक्त आहे. रात्री सुक्त जे आहे ती काय आहे तर त्यांनी आईला जाग केलं. आणि ती रात्री सुक्त का म्हणण्याची वेळ आली तर देवच निर्माण व्हायला तयार नाहीत. तेव्हा त्यांनी सगळ्या देवांना आवाहन केलं ऋषीमुनींनी. तेव्हा सगळे देव तिथे हिमालयाच्या पायथ्याशी प्रकट झाले. ब्रह्मा आला, विष्णू आला, शंकर आला, रुद्र आला, 12 आदित्य आले, 12 भैरव आले, सगळे आले आणि ते पाहायला लागले. तेव्हा त्यांच्या प्रत्येकाच्या कपाळातून एक एक तेज शालाका एकत्र आली आणि त्या सगळ्या शालाका एकत्र होऊन महालक्ष्मी तयार झाली. म्हणजे देवी जन्माला आली नाही, देवी प्रकट झाली. गणपती प्रकट झालेत, दत्त प्रकट झालेत, ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झालेत. देवीने त्यांना तयार केले. म्हणून जो जन्मरहित आहे, जन्म ह्याच्या शब्दामध्ये ओंकाराची स्पंदन आहेत, ती तुम्ही समजून घ्या. जन्म हे शब्द आपण कसे उच्चारतो त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या उच्चारातून परमेश्वर प्रकट होतो. म्हणून जन्म जो आहे तो माणसाच्या इच्छेने होत नाही. म्हणून स्त्री पुरुष एकत्र आल्यावर जन्म होईल याची खात्री नाहीये. ईश्वरी कृपा असल्याशिवाय जन्म होत नाही. आणि ही ईश्वरी कृपा जी आहे ती मिळवण्याकरता आपण फक्त नम्र व्हायला पाहिजे. आपण फक्त पाया पडायला पाहिजे. गुरुचरण आणि गुरुशरण या दोनच गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याचमुळं जेव्हा एखादी डॉक्टरीन बाई प्रेग्नंट असते तेव्हा तिला सुद्धा कळत नाही ती प्रेग्नंट आहे म्हणून. तिला दुसऱ्या डॉक्टरने सांगावं लागतं की तू प्रेग्नंट आहेस. म्हणून जन्म जो आहे तो परमेश्वराच्या इच्छेशिवाय होत नाही. तीच गोष्ट मृत्यूची आहे. तुम्ही म्हणाल आम्ही आत्ता मरतो जाऊन, लई कंटाळले, मेलं तर बरं होईल. किती कंटाळा किंवा काही करा, मरण तुम्ही म्हणून येणार नाही. मग आता आपण म्हणून जर मरण येणारच नाहीये तर कशाला मरणाच्या मागे लागा? जन्माच्या मागे लागू ना, देवाच्या मागे लागू ना. तो मिळवल्याशिवाय राहायला नको ना. ते करण्याकरता तरी थांबा आणि तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्हाला कुठला प्रश्न निर्माण झालाय आणि तो अर्धवट राहिलाय, त्याचं उत्तर मिळालेलं नाही, असं झालंय का? नाही झालेलं असं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगोदर तयार असतात. जन्माच्या अगोदर बाईच्या छातीत दूध तयार होतं आणि नंतर बाळ जन्माला येतं. जन्माच्या अगोदर आहार तयार होतो. आत्ताच मगाशी मी व्हॉट्सअपवर एक मेसेज वाचला की नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितलं होतं की जपानमध्ये एक घर पाडलं. घर पाडल्यानंतर तिकडे लाकडाची घरं असतात आणि 2 लाकडांच्या मध्ये पोकळी असते. त्यामुळे त्यांनी ते घर पाडलं म्हणजे ते लाकडाच्या फळ्या उपसल्यावर आत पोकळी दिसली आणि आत पोकळी दिसल्यावर त्यांना आत एक पाल दिसली. त्या पालीचा पाय त्या घराचं दार बसवताना एका खिळ्यानी चिणला गेलेला होता आणि त्यामुळं ती पाल जिवंत तिथे चिकटून पडलेली होती. त्यांना प्रश्न पडला की ही चिकटलेली पाल इथे अंधारात जिवंत कशी राहिली. आणि 1 नाही 2 नाही 3 नाही 5 वर्षापूर्वी बांधलेलं ते घर होतं. 5 वर्ष ती जिवंत कशी राहिली. तेव्हा त्यांनी विचार केला की कशी जिवंत राहती पाहूया तर खरं. म्हणून त्यांनी निरीक्षण करायला सुरुवात केली. तेव्हा थोड्या वेळाने त्या पालीच्या इथे दुसरी पाल आली. तिच्या तोंडात अन्न होतं. ती पाल त्या दुसऱ्या पालीला अन्न भरवत होती आणि त्या पालीला जगवत होती. पाल दुसऱ्या पालीला जगवती. आपल्याला जगवायला काय हरकत आहे? आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण एकमेकांना मदत करायला काय हरकत आहे? हा नितीन बानगुडे पाटलांनी प्रश्न विचारलाय, मी विचारत नाहीये. आपण एकमेकांना काय केलं पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे की हा निसर्गामध्ये त्या पालीला 5 वर्ष त्या दुसऱ्या पालीने जगवलं. त्या 5 वर्ष जगवलं आणि ती पाल जिवंत राहिली होती. ती पाल मेली नाही. म्हणजे स्मरण ईश्वराच्या इच्छेशिवाय येत नाही. आपण म्हणून आपण मरू शकत नाही. आपण म्हणून आपण जन्मू शकत नाही.
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही आहेत. जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यूही आपल्या हातात नाही. आपल्या हातात खरं तर काहीच नाही आहे. पण तरीसुद्धा आपला अभिमान आणि अहंकार जो आहे ना, हे मी करतो, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, मी चुकीचं वागतच नाही, तुम्ही रागवूनच बघा माझ्यावर. मी म्हणलं सांगू का सत्संगात, नाही नाही मी चुकलेलोच नाही आहे. बरं बरं बाबा, मी चुकलो, मला क्षमा करा. चुकणारा मी आहे, तुम्ही चुकत नाही. तुम्ही सगळे बरोबर आहात, तुम्ही सगळे 100% बरोबर आहात. चुकतो एकटा मीच. आणि मग माझ्या चुका तुम्ही सांगत जा, हो, मोठेपणाने सांगत जा की डॉक्टर तुमचं इथं चुकलंय, मी ते ॲक्सेप्ट करायला तयार आहे आणि मी माझ्यात बदल करायला तयार आहे. तुम्ही सांगा मला की डॉक्टर तुमचं हे चुकलंय. 15-15, 20-20 वेळा फोन येऊन सुद्धा आपण त्या फोनची दखल घेतली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आलो तर काय उपयोग नाही आहे. काहीतरी आपलं नुसतंच गुरु म्हणायचं. स्वार्थ आहे, डॉक्टरांचाच काहीतरी स्वार्थ असेल. ते कसले आलेत गुरु, उगाच 20 वेळा फोन करून त्रास देत आहेत आणि जेवणाच्या मध्ये अडचण तयार करतायत. तर एकमेका सहाय्य करू, पालीसुद्धा पालीला मदत करू शकते, आपण माणूस माणसाला नाही मदत करू शकत. हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणून जो जन्मरहित आहे तो सद्गुरू माझ्या हृदयी राहो. जो जन्मरहित आहे म्हणजे ज्याला जन्म नाहीये पण तो आहेच, तो नाहीये असं कधीही होणार नाहीये. पूर्वीही तो होता, आजही तो आहे आणि उद्याही असणारे असे 5 घटक या सृष्टीमध्ये आहेत. अस्तित्व, चैतन्य, प्रकाश, बुद्धिमान आणि बोध. हे 5 घटक कधीही नाही आहेत असं होतच नाही. ते निर्माण होत नाहीत, ते नाश होत नाहीत, ते असतातच. आणि ते असतात म्हणून आपलं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वात आपण आहोत, त्या चैतन्याने आपण परिपूर्ण भरलेलो आहोत, त्या प्रकाशात आपण सगळ्या गोष्टी करतो, त्या बुद्धिमानामुळे आपण जगू शकतो आणि तो बोध जो आहे तो आपल्याला होतो. म्हणून आपण जो जन्मरहित आहे, आहे म्हणजे ज्याला भूतकाळ माहीत नाही, ज्याला भविष्यकाळ माहीत नाही, ज्याला फक्त वर्तमान काळ माहिती आहे, ज्याला नाशच नाही, जो जन्मरहित आहे. तर जन्म म्हणजे काय आहे, आपल्याला माणसाचा जन्म माहिती आहे. डॉक्टर असल्यामुळे आपण काय म्हणतो की बाबा काय नाही, एक ओहम जो आहे तो स्पर्मशी मिसळतो, मिसळल्यानंतर तो ओहम कुठून येतो, ओव्हरीमधून येतो. ओव्हरीमधून आलेला जो ओहम आहे तो फॉलोपाईन ट्यूबमधून आत युट्रसमध्ये जातो आणि युट्रसमध्ये तो जाऊन थांबला की आपण म्हणतो की चला आता ती बाई कन्सिव्ह झाली, आता तो आत वाढायला लागेल. पण विचार करा ना, 9 महिने अंधारात त्या घाणीच्या पाण्यात तो अडकून सतत काय करत असेल आत तो, आणि तो कसा वाढत असेल, त्याला अन्न कुठून मिळत असेल. अंबालिकल कॉर्डमधून अन्न मिळतं असं आपण म्हणतो, पण त्याला अन्न देणारा परमेश्वर आहे. कित्येक बायका उपाशी असतात 8-8 दिवस, तरी सुद्धा बाळ गुटगुटीत असतात, म्हणजे वाढवणारा तो आहे. आणि सगळ्या अवस्था सगळी उत्तम आहेत, पण त्या बाया भांडणामुळे जेवत नाहीत. सासू असं बोलली, नणंद तसं बोलली, कपडे धुवायला लागले, कामच पडलं, जेवणच घेत नाहीत आणि मग लगेच त्यांचं बाळ आक्रसतं, त्यांचं बाळ मतिमंद होतं आणि मग परत म्हणतात डॉक्टरांनी मुद्दामच माझ्या पोटात मतिमंद बाळ ठेवलं. डॉक्टरांचं वैर आहे बाबा, एवढा मोठा वाईट डॉक्टर आहे आणि तो परत गुरु आहे आणि तो मतिमंद बाळ मुद्दाम ठेवतोय पोटात. किती हलकट असेल तो डॉक्टर. तर असं करणं शक्य आहे का, अशक्य आहे. मूल पोटात ठेवणंच अशक्य आहे. आणि मग तो ओम आणि स्पर्म एकत्र आला आणि तो युट्रसमध्ये 9 महिने आत पडून राहिला, तर तो 9 महिने आत पडून राहतो, त्याचं पोषण कोण करतं. अंधारात असतो तो, म्हणून तो सारखा ओढत असतो, तमसो मा ज्योतिर्गमय, मला अंधारातून प्रकाशाकडे ने. ती जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये तो सारखा असं म्हणत असतो, सोहम हंसा, सोहम हंसा, सोहम हंसा. 9 महिने आणि 9 दिवस झाल्यानंतर तो युट्रसमधून बाहेर पडतो. बाहेर पडताना तो आईला प्रचंड यातना देतो, पण तो देव किती कर्तबगार आहे बघा. ती बाई सगळ्या यातना त्या बाळाला पाहिल्याबरोबर विसरून जाते. एका सेकंदात सगळं विसरते ती. आणि ती विसरल्यानंतर ते जे बाळ आहे ते वाढवण्यात ती त्याच्या आयुष्याची 25 वर्ष खर्च करते. पोरगी असेल तर ती कोणाला तरी देऊन टाकते, पोरगा असेल तर मरेपर्यंत स्वतःच्या डोक्यावर मिरे वाटत राहतं. आणि आईच्या आणि बापाच्या दोघांच्याही नाशालाच ते कारण होतं आणि आई बापाला ते संपवतच असतं. म्हणून एका ठिकाणी म्हणलेलं आहे की गुरुच्या पत्रिकेतले पापग्रह शिष्य असतात, आई बापांच्या पत्रिकेतले पापग्रह मुलं असतात. आणि तो जो जन्म आहे तो जन्म कसा होतो काही माहित नाही, कसा होतो काही माहित नाही. आता इथं डॉक्टर आहेत, त्यांनी सांगावं की आम्हाला माहिती आहे जन्म कसा होतो. नाही आहे माहिती त्यांना. त्यांना जन्म झाल्यावर कळतं, पण जन्म कसा होतो माहित नाही. एखादी बाई अडलेली असेल,
ती पेन देत असेल, 3-3 दिवस पेन देत असेल, आणि तिचं बाळ जे आहे ते शोवर आलेलं आहे, धड आत नाहीये धड बाहेर नाहीये. ते बाहेर काय येत नाहीये, काही करू शकत नाही. सीझर पण करता येत नाही अशा स्टेजमध्ये, आणि त्यामुळे बोंबलण्याशिवाय काही गत्यंतर राहत नसतं. अशीच वेळ आली होती. चांद्रयानवीर आकाशात गेले होते यानामध्ये, आणि नील आर्मस्ट्रॉंग नावाचा जो चांद्रयानवीर होता तो चुकून त्यांनी एक पाऊल बाहेर टाकलं, तो यानाच्या बाहेर गेला, आणि त्याला आत कसं यावं हे कळत नव्हतं. कारण त्यांनी एक पाऊल टाकलं की 1400-1500 मैल दूर जायचा तो. तिथे गुरुत्वाकर्षणच नाहीये. नुसतं पाऊल टाकलं की तो लांब जायचा. त्यामुळे त्याला जर लांब जाता येत नव्हतं, जर जवळ येता येत नव्हतं. आणि जर तो त्या यानापासून बाहेर गेला असता तर चांदणीसारखा आकाशात चमकत राहिला असता. आणि कुठं चमकतोय हे एवढ्या आकाशात कळलंच नसतं. त्यावेळेला त्यांनी सगळ्या अमेरिकेला प्रार्थना करायला सांगितली होती की आकाशातल्या बापाची प्रार्थना करा की तो सुखरूप येऊ देत, त्याला कुठलीही यातना नाही होऊ देत. जन्माच्या वेळेला असंच असतं बरं. ती बाई जी असते ती सतत प्रार्थना करत असते, ते बाळ जे असतं ते सतत प्रार्थना करत असतं. ती प्रार्थना जरी आठवली, मी मागे एकदा एक ध्यान सांगितलं होतं, अरे तुम्ही असं ध्यान करा, आजच्या दिवसात मी काय केलं, त्याच जागेवर बसून काल काय केलं, त्याच जागेवर बसून परवा काय केलं, त्याच जागेवर बसून गेल्या महिन्यात काय केलं, त्याच जागेवर बसून गेल्या वर्षी काय केलं, त्याच जागेवर बसून त्याच्या अगोदरच्या वर्षी काय केलं. असं असं करत 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 तुम्ही 60 वर्ष मागे गेलात, तर आईच्या पोटाच्याही मागे जाता, आणि मग तुम्ही कोण आहात ते तुम्हाला आपोआप कळतं. हे एक ध्यान आहे, आणि हे ध्यान करण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे आपल्याला जन्म म्हणजे काय हे कळेल. जो जन्मरहित आहे, जो जन्मरहित आहे म्हणजे ज्याला जन्मच नाहीये, जन्म या 3 अक्षरांनी तो बांधलेलाच नाहीये. खरं तर तो कुठेच अडकलेला नसतो, तो परमेश्वराशी संलग्न असतो, म्हणून तो आत पोटात 9 महिने राहतो. तो जर परमेश्वराशी संलग्न असता तर तो त्या पोटात राहायलाच नसता. मला सांगा ना, मी इथे तासापेक्षा जास्त वेळ बोलायला लागलो तर तुमची चुळबुळ व्हायला लागते. तुम्ही हातपाय हलवता, पाय हलवता, मांडी हलवता, इकडं बघता तिकडं बघता, उगच फोनला हात लावत बसता. तासापेक्षा जास्त बोललो तर ते 9 महिने काय राहिलात, परमेश्वराने धरले म्हणून जाते. त्यांनी सोडलं की लगेच बाहेर येतं, अर्धा सेकंदही थांबत नाही. आणि ते का धरलंय त्यांनी, त्याला एकच वाटतंय की या तरी जीवाला कळू देत की मी आणि तू एक आहे, म्हणून तो सोहम हंसा म्हणत असतो. आणि तो बाहेर येताना, त्या बारक्या जागेतून बाहेर येताना सगळ्या यातना विसरतो आणि आपली प्रार्थना विसरतो. सोहम हंसा जे 9 महिने 9 दिवस जप चालू असतो, बाहेर आल्याबरोबर त्याच्या 2 थोबाडीत देतात डॉक्टर आणि त्याला रडायला लावतात, आणि ते रडलं की सगळं संपतं, आणि ते लगेच म्हणायला लागतं कोहम, तू कोण आहेस. परमेश्वरालाच विचारतो तो, तू कोण आहेस. अगोदर तो म्हणत असतो सहाम, परमात्म्या तू आणि मी एक आहोत. बोंबलल्याबरोबर कोहम, तू कोण आहेस. देवालाच ओळखत नाही तो. आणि मग त्या देवाची ओळख करून देण्याकरता गुरुची गरज आहे. गुरुची गरज कुठे इथं आहे की अरे तुला जन्मरहित करायचंय मला, तुला मृत्यूरहित करायचंय मला, आणि मग त्याच्याकरता थोडंसं मटण नाही खाल्लं तर कुठे बिघडलं, थोडीशी दारू नाही पिली तर कुठे बिघडलं, एक दिवस नाही जेवलं तर कुठे बिघडलं. पण तू जन्मरहित होणार आहेस, आणि त्यामुळं तू हे ऐकलं पाहिजेस. आणि हे जर तू ऐकलंस तर तुझ्या इतका आनंदी समाधानी कोणी नाही. नाहीतर तुझे दात किडणार आहेत, तुला डेंटिस्टकडे जावं लागणार आहे, तुझे जीभ सडणार आहे, तुझ्या पोटात विष तयार होणार आहे, ते विष तुझ्या पोटात रोग तयार करणारे. तो होऊ नये असं वाटत असेल तर तू ऐक सोहम हंसा, कोहम विसरून जा आणि सोहम म्हणायला लाग. तू कोण आहेस नाही, सहा अहम, मी तो आहे असं म्हणा. म्हणजे मग जो जन्मरहित आहे हे कळेल. जन्म जे आहेत हे जन्म कसे होतात, परमात्म्याच्या इच्छेशिवाय होत नाही. म्हणून परमात्मा जो आहे तो जेव्हा सद्गुरू होतो तेव्हा त्याला जन्मावंच लागत नाही, तो प्रकट होतो. म्हणून श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे काय, पहा तुम्ही, तुरुंगात देवकी माता आणि वसुदेव दोघं पडलेले आहेत. 9 महिने 9 दिवस सगळे शुभ शकून गाठतायत. आकाशात सगळ्या चांदण्या नक्षत्र उत्तम उगवलेली आहेत. पाऊस बाहेर पडतोय, बाहेर पहारेकरी आहेत, सगळी दारं बंद आहेत, आणि त्या बंद दारामध्ये आज देवकी माता आणि वासुदेव या दोघांनाही झोप लागते. आणि पहाटेच्या वेळेला सस्यश्यामल प्रभू विष्णू भगवान प्रकट होतात. शंख चक्र गदा पद्म हातात आहे, पिवळं धोतर घातलेलं आहे, अंगावरती पिवळा अंगरखा आहे, अत्यंत गोंडस रूप आहे, आणि अत्यंत तेजपुंज डोळे आहेत. आणि ते वासुदेवाकडे पाहतात
एकदा देवकीकडे पाहतात, एकदा वासुदेवाकडे पाहतात, एकदा देवकीकडे पाहतात, प्रकट होतात. म्हणून त्यांना म्हणलेलं आहे जो जन्मरहित आहे. श्रीकृष्णाचा जन्म झालेला नाहीये. आपण जन्माष्टमी साजरी करतो, रामनवमी आपण साजरी करतो. राम जन्म झाला, पण राम प्रकट झाला, कृष्ण प्रकट झाला, गणपती प्रकट झाला, अनंतातून तो शांत बनला, म्हणून त्याला जन्म म्हटलेला आहे. जो शांत होतो, ज्याला शेवट आहे, तोच जन्माला येतो. ज्याला शेवट नाहीये तो जन्माला येत नाही. म्हणून जो जन्मरहित आहे तो सद्गुरू माझ्या हृदयात सदैव राहो. जो जन्मरहित आहे, देशकाल वस्तूने ज्याचा अंत लागत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीला देश, काल आणि वस्तू ह्या मर्यादा आहेत. देश म्हणजे तुम्ही अमेरिकेत आहात का, तुम्ही जपानमध्ये आहात का, तुम्ही जर्मनमध्ये आहात का, तुम्ही भारतामध्ये आहात का, असं नाही बरं. देश म्हणजे जागा. वी आर द लिव्हिंग इन द टाइम अँड स्पेस. आपण विशिष्ट जागेमध्ये राहत असतो. आपण जिथं उभे असतो तेवढीच जागा आपल्या बापाची असते. तू म्हणाल नाही नाही, नांदगावला माझी 4.5 एकर जमीन आहे. तुझ्या बापाची नांदगावपर्यंत जायच्यात मिळालास तर त्या जमिनीचा काय उपयोग आहे तुला. त्यामुळं वी आर द लिव्हिंग इन द टाइम अँड स्पेस. आपण या वेळात आहोत, आपण या जागेवर आहोत, एवढीच जागा तुमची आहे, यापेक्षा अधिक जागा तुमची नाही. आणि मग एवढ्याच जागेवर तुम्ही आहात, म्हणून देशांनी व्यापलेले आहात. भारत, अमेरिका, स्वित्झर्लंड, आशिया, आफ्रिका नाही, भोर नाही, पुणे नाही, महाराष्ट्र नाही, किंवा राजस्थान नाही, पंजाब नाही. तुम्ही आहात तेवढीच जागा तुमची आहे. ती तुमच्या बापाची नसली तरी तुमची आहे. त्याच्यावर कोणी मालक नसला तरी तुम्हीच आहात. ती जागाच फक्त तुमची आहे जिथे तुम्ही उभे आहात तेवढेच. म्हणून एका ठिकाणी म्हणलेलं आहे, अरे किती जागा लागते आपल्याला, 3.5 फूट जागा बाद झाली. तेवढ्याच जागेत आपण पडून राहतो. ख्रिस्त असू, मुसलमान असू, 3.5 फुटातच पुरतात. जाळलं तरी 3.5 फुटातच पुरतात. तेवढीच जागा तुमची आहे, त्यापेक्षा अधिक जागा तुमची नाही. कितीही जागा असली तरी त्याला तुम्ही मालक नाही आहात. तुम्हाला असं वाटतं तुम्ही मालक आहात, पण तुम्ही मालक नाही आहात. सबका मालिक एक उगच नाही म्हणलेलं. सबका मालिक एक उगच म्हणलेलं नाहीये. तो साईबाबा सगळ्यांचा मालक आहे. नाही उचलला तर चालेल, आपण ऐकत बसू जरा वेळ. तडफड होते ना सगळ्यांची, फोन उचलत नाही डॉक्टर. हे डॉक्टरच करू शकतात. पुढच्या वेळेला दार बंद करतो तसं पेडल फोन उचलून ठेवायचा. जो जन्मरहित आहे, जो देशाने, देशाने म्हणजे ती जागा आहे, त्या जागेचं तुम्हाला बंधन आहे. आणि तो देशाने आपल्याला प्रकट करता येत नाही. इथं असला तरी अमेरिकेत पण जाऊ शकतो, इथं असला तरी अमेरिकेतल्या जागेचं वर्णन करू शकतो. इथं श्रोत्यांमध्ये एक जण बसलाय की त्यांनी हे पाहिलंय, ऐकलंय आणि स्वतःच्या हाताने लिहून दिलंय विलास देशपांडेला की डॉक्टरांनी असं असं केलं. देशाने तो प्रकट बांधला जात नाही, कालाने. कालाने म्हणजे काय की काळ जो आहे तो अनंत आहे. काळ जो आहे तो अनंत आहे. काळाचा आपल्या सोयीकरता आपण भाग पाडलाय, नाहीतर काळ आपल्याला मोजता येत नाही, काळाचे भाग करता येत नाहीत. काळाचा काळ कोणीही नाही. म्हणून आपण सगळेजण काळाच्या पडद्याआड जातो. म्हणून आपण सगळेजण काळामध्ये आहोत. म्हणून आपण सगळेजण काळातून येतो आणि काळात जातो आणि काळात राहतो. असा तो काळ आहे आणि त्या काळाला मर्यादा आहेत. आपण म्हणलं नाही नाही आम्ही 200 वर्ष राहतो, शक्य नाही. 2 दिवस राहतो, शक्य नाही. आणि म्हणून तुम्ही काळाने बांधले जाऊ शकत नाही. जो जन्मरहित आहे, जो कालाने आणि देशाने ओळखताच येत नाही. ठराविक काळात तो आहे. द्वापर युगात श्रीकृष्ण आहे असं नाही, आत्ता सुद्धा आहे.
म्हणून आपण त्याची पूजा करतो. तो राधेबरोबर आहे असं आपण म्हणतो, तो पेंद्याबरोबर आहे असं आपण म्हणतो, त्यांनी कंसाला मारलं असं आपण म्हणतो. तो नाही म्हणत. जेव्हा तो कृष्ण म्हणून आलेला होता तेव्हा त्यांनी कधीच असं म्हणलेलं नाहीये की मी याला मारतो, मी त्याला मारतो, मी आमकं करतो, मी तमकं करतो. तो गेल्यानंतर सगळ्यांनी लिहून ठेवलं की अर्जुनाला त्यांनी गीता सांगितली, त्यांनी उद्धवाला आत्मज्ञान सांगितलं, त्यांनी दुर्योधनाला मध्यस्थी केली, तो विदुराच्या घरी कण्या खायला गेला. आपण सगळ्यांनी हे नंतर तयार केलंय, नाहीतर तो आहेच, तो नाही अशी जागाच नाहीये. देशाने कालाने आपण त्याला बांधून घेऊ शकत नाही. आणि वस्तूने, वस्तू म्हणजे काय, आपल्या हात वस्तू आहे हो म्हणून आपण आहोत. ती वस्तू काढून घेतली की संपलं. मला त्या रेश्मा खाड्यांनी एक प्रश्न विचारला होता, खरंच हुशार आहेत त्या. गेल्या आठवड्यात त्यांनी मला प्रश्न विचारला. काय विचारलं त्यांनी की अहो डॉक्टर, तुम्ही मला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं त्या दिवशी, की एक साधू आले आणि ते ध्यान लावून बसले आणि झाडावर ते बसले होते. का झाडावर बसले होते ते, तर त्यांना जमिनीचं गुरुत्वाकर्षण जे आहे ते खेचत होतं आणि आकाशामध्ये ऊर्ध्व दिशेला जे आकर्षण आहे ते खेचत होतं. म्हणून ते एका झाडावर जाऊन बसले आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर त्यांनी ध्यान केलं. ध्यान केलं म्हणजे काय, ते शरीराच्या भानातून बाहेर आले आणि त्यांना जे शरीरात 4 शरीरं होती, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर, या चारही कारणातून कारण याच्यातून बाहेर आले आणि स्थूलातून पण बाहेर आले. तेव्हा त्यांचं सूक्ष्म शरीर जे होतं ते त्यांच्या शरीराकडे पाहत होतं आणि पटकन तो माणूस झाडावरून खालती पडला. हे मी सांगितलं होतं, हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं. पण रेश्मा खाडे फारच हुशार, त्यांनी लगेच विचारलं की हे त्यांना कळलं का, ते जे स्थूल शरीर खालती पडलं हे तुम्हाला कळलं का. अतिशय टॅलेंट प्रश्न आहे त्यांचा. म्हणलं अहो, मी सांगितलेलं काय होतं की ते झाडावर ध्यानाला बसले आणि बसल्यानंतर जेव्हा ते सूक्ष्मापाशी आले तेव्हा ते खालती पडले. खालती पडल्यावर त्यांचं शरीर सुस्थितीत राहिलं, ते परमेश्वराने राखलं. पण ते जे होते ते सूक्ष्म शरीरात अदृश्य झाले. त्यामुळं ते जे शरीर आहे ते प्रेतवत झालं. ते जिवंत म्हणलं तर होतं, म्हणलं तर मेलेलं होतं. मग ते त्यांना कळलं का, हा त्यांचा प्रश्न होता. मग जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा मी अनेक वेळा सांगितलंय, ध्यान करतो म्हणजे आपण काय करतो, तर आपले सगळे जे प्रश्न आहेत ते बाजूला टाकून देतो. आपल्या सगळ्या काळज्या आहेत त्याच्यातून आपण मुक्त होतो आणि आपले जी सगळे विचार आहेत त्या विचारातून बाजूला होतो आणि आपण आपला पाठीचा काना ताठ ठेवतो आणि तो ताठ ठेवल्यानंतर आपण स्वस्थ होतो. त्या स्वस्थतेमध्ये आपल्या शरीराचं जे भान आहे ते आपलं कमी होऊन जातं. मग शरीराचं भान कमी झाल्यानंतर शरीराच्या इंद्रियांचं भान कमी होतं. इंद्रियांचं भान कमी झाल्यावर विषयांचं भान कमी होतं. विषयांचं भान कमी झाल्यावर अपेक्षा संपतात. काही पाहिजे नकोच्या आपण पलीकडे जातो आणि पाहिजे नकोच्या पलीकडे गेल्यानंतर आपलं जे स्थूल शरीर आहे त्या स्थूल शरीराच्या आपण बाजूला असतो, पण स्थूल शरीरावर आपला ताबा नसतो. कारण आपण शरीरातून, इंद्रियातून बाजूला गेलेलो असतो, विषयातून बाजूला गेलेला असतो. त्यावेळेला आपल्या मनाचा आपल्या शरीरावर ताबा राहत नाही. त्यामुळं मग आपल्या मनाचा ताबा राहिल्यानंतर आपलं मन जे आहे ते इंद्रियांशी आणि जीवाशी जोड आहे ते थांबतं आणि ते मन उन्मनी होतं आणि मन उन्मनी झाल्यावर ते परमेश्वर स्वरूप होतं. त्यामुळं त्या मनाला ते शरीर पडतंय हे कळत नाही, मनाला कळत नाही म्हणून त्या साधूला कळत नाही, साधूला कळत नाही म्हणून त्या स्थूल शरीराला कळत नाही आणि मग स्थूल शरीराला कळत नाही तेव्हा सूक्ष्म शरीराला कळत असलं तरी त्याचा उपयोग नाही, कारण ते सूक्ष्म शरीराशी संलग्न आहे. आणि ते सूक्ष्म शरीराशी संलग्न असताना त्या सूक्ष्म शरीराला जे कळतंय ते कळतंय पण ते काही करू शकत नाही, कारण परत उत्तर काय आहे की ते सूक्ष्म शरीर जे आहे ते परमात्म्याच्या ताब्यात आहे. म्हणून मी त्यावेळेला एक सांगितलं होतं की रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला, ते जेव्हा मुक्त झाले तेव्हा त्यांचं जे सूक्ष्म शरीर आहे ते स्थूल शरीराशी परत ॲडजस्ट होऊ शकलं नाही. म्हणून हे व्याधी त्या शरीराला बळावले गेले आणि त्या शरीरातून ते बाहेर होते.
म्हणून ते सांगू शकले. नरेंद्र एकदा विवेकानंद त्यांना सांगायला लागले की अहो तुम्ही काहीतरी खा हो, तुम्ही इतके दिवस उपाशी आहात हे मला पाहवत नाहीये, मलाही सहन होत नाहीये, मलाही जेवण जात नाहीये, तुम्ही उपाशी असताना मी जेवू शकत नाही, तेव्हा तुम्ही काहीतरी खा. अरे नरेंद्र म्हणले, तुमच्या सगळ्यांच्या तोंडाने मीच जेवतोय, याच तोंडाने खाल्लं पाहिजे असा आग्रह आहे का? याच तोंडाने खाल्लं पाहिजे असा आग्रह आहे का? तर नाही आहे त्याचा आग्रह. म्हणून मग रामकृष्ण परमहंस जे आहेत ते जेव्हा व्याधीत आहेत, त्रासात आहेत, तेव्हा ते शरीरापासून बाजूला आहेत, म्हणून त्यांना वेदना होत नाही आहेत. कारण त्यांनी आयुष्यभरी साधना केली होती. कालीमातेशी कसं मिसळावं, अल्लाह तालाशी कसं मिसळावं, येशू भगवंताशी कसं मिसळावं, मोहम्मद पैगंबरांशी कसं मिळावं. एकमेव साधू पुरुष आहेत की ज्यांना आत्मज्ञान झाल्यानंतर त्यांनी मुसलमानी धर्माप्रमाणे आत्मज्ञान करून घेतलं, हिंदू धर्माप्रमाणे करून घेतलं, ख्रिस्त धर्माप्रमाणे करून घेतलं, आणि सगळं झाल्यानंतर ते असं म्हणले की सगळे मार्ग एकच आहेत, सगळ्या मार्गातून आपण परमेश्वरापाशीच पोचतो. हे त्यांनी सगळीकडून जाऊन नंतर हे सिद्ध केलं. आपण मात्र हे नुसतं ऐकूनच बडबड करतो, ते कामाचं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की तुम्ही इथून गेल्यावर इथं जे ऐकताय ते कोणाशीही बोलू नका, कोणालाही सांगू नका. जर चुकून एखाद्याला बोललात की बाबा हे असं असं डॉक्टर त्या दिवशी बोलले होते आणि असं असं ते बोलतात, तर ते म्हणतील आम्हालाही यायचंय, आणि मग ते येतील इकडे. मग ते आले की तुम्ही येऊ नका, कारण मला इथे गर्दी करायची नाहीये. जर तुम्हाला त्यांना सांगायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगा, आणि त्या दिवशी तुम्ही येऊ नका, त्यांना येऊ देत. आणि ती काही तात्कालिक रजा नाहीये, किंवा सिक लीव नाहीये, किंवा घेतलेली रजा नाहीये. कारण ही रजा घेतली की रजाच, टाटा, पुढच्या सोमवारपासून येऊच नका. यायचं असेल तर नियमित या. तुम्हाला जोपर्यंत महाबळेश्वरला जायचंय तोपर्यंत महाबळेश्वरलाच जा, इथे यायच्या प्रयत्नात पडू नका. आणि इथं आल्यावर जे कळलंय ते कळलं नाही तर दुसऱ्या दिवशी येऊन विचारा, तिसऱ्या दिवशी येऊन विचारा, ते समजून घ्या. तर मग मी रेश्मा खाड्यांना सांगितलं की हे स्थूलातून सूक्ष्मात गेलेलं आहे, आणि सूक्ष्मात गेल्यानंतर ते शरीर पडलेलं आहे हे कळायचा प्रश्नच येत नाही, कारण तिथे मनच शिल्लक नाहीये. आणि मन शिल्लक नसल्यामुळं, कळलं, मन शिल्लक नसल्यामुळं सूक्ष्माला जे आहे ते सूक्ष्म जे आहे ते सूक्ष्म परमात्म्याशी मिसळलेलं आहे, साक्षात परमात्म्याला कळतं. हेच विवेकानंदांच्या बाबतीत झालं. अवघ्या 36 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मृत्यूला स्वीकारलं. त्यांना डायबिटीस झाला का, तर आत्मज्ञानानंतर शरीराशी संलग्न राहत नाही. हेच तुकारामांच्या बाबतीत झालं, हेच रमण महर्षींच्या बाबतीत झालं, हेच रामानंद महाराजांच्या बाबतीत झालं, हेच रामानंद साधूच्या बाबतीत झालं, हेच ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या बाबतीत झालं, हेच ब्रह्मानंद स्वामींच्या बाबतीत झालं. की जेव्हा आपण सूक्ष्मामध्ये जातो तेव्हा स्थूलाची ओढच संपून जाते, आणि त्या ओढीतून आपण बाजूला व्हावं, ह्यालाच आत्मज्ञान म्हणायचंय. म्हणून जो जन्मरहित आहे देशाने, कालाने, वस्तूने, त्याला देशाने, कालाने आणि वस्तूने त्याचा परिच्छेद होत नाही. म्हणजे तो स्पष्ट करता येत नाही, तो समजावता येत नाही, तो समजून घेता येत नाही, तो कळवून घेता येत नाही. म्हणून तो सद्गुरु माझ्या हृदयी सर्वदा राहो, जो जन्मरहित आहे, देश काल वस्तूने, ज्याचा अंत लागत नाही, ज्याचा शेवटच कळत नाही. आपल्याला तरी सांगता येईल हा 2 महिन्यांनी जाईल, हा 4 महिन्यांनी जाईल, हा 6 वर्षांनी जाईल, हा अमकं होईल याचं, पण ह्याचा अंतच लागत नाही, ह्याचा शेवटही कळत नाही, आणि ह्याची सुरुवातही कळत नाही. म्हणून जो जन्मरहित आहे देश कालाने आणि वस्तूने, ज्याचा परिच्छेद होत नाही, म्हणजे जो समजून घेता येत नाही, तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो. ज्याला रूप नाही, ज्याला रूप नाही. आता रूप म्हणजे काय, आपल्याला काय दिसतं की समोर एखादा माणूस आहे, एखादी बाई आहे, एखादं लहान मूल आहे, एखादी वस्तू आहे, त्याला एक ठराविक आकार आहे, वस्तुमान आहे, उंची आहे, खोली आहे, जाडी आहे, पातळपणा आहे, घट्टपणा आहे, वस्तुमान आहे, त्याला आपण रूप म्हणतो. आणि रूप हा तेज महाभूताचा गुण आहे. म्हणून तेजाचं जे इंद्रिय नेत्र आहे त्यांनी आपल्याला रूप पाहता येतं. पण त्यांनी रूप पाहता येतं कोणाचं, इथं समोर बसलेल्या माणसांचं. सद्गुरूचं रूप पाहता येत नाही, कारण ते रूप जे आहे ते पाहण्याकरता जे डोळे आहेत ते डोळेच आपल्याकडे नाही आहेत, ते डोळेच आपल्याकडे नाही आहेत.
डोळ्यांचा जो डोळा आहे, नेत्राला जो नेत्रदान करतो, दृष्टीदान करतो, तिथपर्यंत जाऊन पोचल्यावर आपल्याला सद्गुरूचं रूप पाहता येईल. पण आपण तिथं जाऊन पोचतच नाही. म्हणून आपण तिथं जाऊन पोचत नसल्यामुळे ज्याला रूप नाही, रूप नाही म्हणजे आकारच नाही, निराकारात जो संपूर्णपणे दडलेला, जो निर्गुण आहे, ज्याचे गुण आपल्याला सांगता येत नाही, ज्याच्याजवळ सगळे गुण आहेत आणि ज्याच्याजवळ काहीही गुण नाही आहेत, ज्याला आकारच नाही हो, म्हणलं तर तो जमिनीपासून आकाशापर्यंत उभा आहे, म्हणलं तर तो 10 दिशांमध्ये भरलेला आहे, म्हणलं तर तो श्रीकृष्ण आहे, म्हणलं तर तो भगवान विष्णू आहे, म्हणलं तर तो शिव आहे, म्हणलं तर तो ब्रह्मा आहे, म्हणलं तर तो गणपती आहे, म्हणलं तर तो देवी आहे, आणि नाही म्हणलं तर तो काही नाही आहे. त्याला आकारच नाही. सगळे आकार हे त्याचेच आकार आहेत आणि सगळे आकार नाही आहेत ते म्हणजेही तोच आहे. म्हणून तो ज्याला रूपच नाहीये, ज्याला रूप नाही, ज्याला म्हणजे कोणाला, त्या सद्गुरूला रूप नाही, त्यामुळे त्याला ओळखताच येत नाही. तो शेजारी बसला तरी कळत नाही, लांब असला तरी कळत नाही. माग मी एक गोष्ट सांगितली होती की एक अमेरिकेमध्ये मासिक निघतं दरवर्षी. तुमची झोप उडवण्याकरता काहीतरी गोष्ट सांगितली पाहिजे. लॉज अननोन टू सायन्स हे मासिक म्हणजे काही कायदे असे आहेत की जे सायन्सला माहीत नाहीत. सायन्सच्या मर्यादा, सायन्सचे नियम त्या शास्त्राला लागू करता येत नाहीत. तर त्याच्यात आलेली गोष्ट आहे. 1968 साली मी हे मासिक वाचलेलं होतं आणि नंतर मला ते भटांकडे जेव्हा 78 साली गेलो तेव्हा ते परत वाचायला मिळालं, परत ऐकायला मिळालं. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं की एक मुलगी आमच्या भार्गवी एवढी 2.5-3 वर्षाची, ती एकाएकी घरात जेव्हा फिरायला लागली, आई वडील आणि मुलगी तिघच जण घरात होते आणि एक 3-4 खोल्याचं घर होतं. बापाला टेबल टेनिस खेळायचा फार शौक होता, त्यामुळे त्याच्याकडे एक टेनिसचा चेंडू होता. तो टेनिसचा चेंडू होता, त्या चेंडूला आतल्या बाजूनी अशी लव असते, बारीक बारीक केस असतात आणि वरून असा गोल चेंडू असतो आणि तो चेंडू तिथे पडलेला होता. त्या पोरीने चटकन तो चेंडू हातात घेतला, पुक आवाज आला, आवाज पुक आला आणि वरचा जो मऊ भाग होता तो आत गेला आणि आतले केस होते ते बाहेर आले. बाप म्हणला काहीतरी चमत्कार आहे. त्यांनी अजून एक चेंडू काढला कपाटातून आणि लांबून त्या पोरीजवळ टाकला. त्या पोरीने परत चेंडू हातात घेतला, पुक आवाज आला, आतली मऊ बाजू बाहेर आली, आतली रेषा असलेली बाजू बाहेर आली, लव असलेली, आणि बाहेरची मऊ बाजू आत गेली. बापाने परत तिसरा चेंडू तिच्या पुढे टाकला आणि मग मात्र बापाला हिव भरलं, त्याचे हात थरथर थरथर कापायला लागले. आई पण आली पाहायला, मग आईने पण एक चेंडू टाकला, त्याही चेंडूचं असंच झालं. आणि मग आई बापच घाबरले की आपल्या जर डोक्याला हिने हात लावला तर मेंदू बाहेर येईल आणि केस आत जातील. त्यामुळं आई बाप दोन कोपऱ्यात चढून बसले आणि ती पोरगी सगळीकडे फिरत होती आणि त्या पोरीला कळत नव्हतं की आपल्याला आई बाबा आज का घेत नाहीयेत. एरवी आई बाप आपल्याला घेतात, खायला घालतात, पाणी पाजतात, झोपवतात, पांघरून घालतात, पण आज ते का घेत नाहीयेत आणि गेले कुठं. आणि ते आई बाप कोपऱ्यात होते, ते तिच्याकडे पाहत नव्हते आणि ती पोरगी जी आहे ती सगळीकडे आई बापांना पाहत होती. लॉज अननोन टू सायन्स. आपल्या पोराच्या बाबतीत असं झालं तर काय होईल बरं, आपल्या पोराच्या बाबतीत असं झालं तर काय होईल. आणि ती जी पोरगी आहे त्या पोरगीकडं पाहतच ते घाबरत होते. आई आणि वडील दोघंही भयंकर घाबरत होते. आणि मग त्यांनी, ते जे वडील होते ते हळूहळू गपचूप पटकन दारातून बाहेर गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं बाहेरून. आई आतच होती, ती घाबरायला लागली की आपल्याला का नाही बाहेर काढलं यांनी, या एकट्या पोरीला कोणलं असतं चाललं असतं. आणि मग ती आई हळूच दार बडवायला लागली. तर ती आई दार बडवायला लागली, ती पोरगी तिकडे यायची. ती आली की तिला वाटायचं ही आपल्या डोक्यावर हात ठेवेल, म्हणून ती परत पलीकडे जायची, परत ती पोरगी तिकडे यायची. असं करता करता आईने खिडकीतून एक एक वस्तू बाहेर फेकायला सुरुवात केली. तिला अपेक्षा होती वडील येतील आणि आपल्याला बाहेर काढतील, म्हणून ती आई जी होती ती एक एक वस्तू खिडकीतून बाहेर टाकत होती आणि ती पोरगी अख्ख्या घरात फिरत होती. पटकन त्या माणसाच्या लक्षात आलं, अरे आपण बायकोला आत ठेवली, ती पोरगी ठीक आहे पण बायकोचं काय होईल कोणास ठाऊक, तिला बाहेर काढायला पाहिजे. म्हणून त्यांनी दार उघडलं आणि त्या किलकिल्या दारातून पटकन ती बाई बाहेर आली आणि त्यांनी दार लावून घेतलं आणि त्यांनी जाऊन पोलीस कंप्लेंट केली.
अमेरिकेमध्ये आपलं पोर नसतं, पोरग रडायला लागलं आणि जर मारलं त्याला तर पोलीस धरून नेतात आणि अटक करतात, कारण त्याला रडवणं हा गुन्हा आहे. अमेरिकेमध्ये उदबत्ती लावणं हा गुन्हा आहे, प्रदूषण होतं. उदबत्ती लावली तर तुमच्या नावावर लगेच दंड डिक्लेअर करतात आणि तो दंड तुमच्या पगारातून परस्पर कापून घेतात, तुम्हाला विचारत पण नाही तुमच्याकडून $10 का कापून घेतलेत. आपण किती भाग्यवान आहोत, वागदेल जाऊन उदबत्ती लावतो, डॉक्टरांकडे उदबत्ती लावतो, आपण एखादा नवस केला तर महालक्ष्मीच्या पायाशी नेऊन ठेवतो. ती सोहळ्यात एवढंही आपल्याला भान राहत नाही, तिने डोक्यावर हात ठेवला आपल्या तर चालेल, डोकं बाहेर आलं तर चालेल, पण आपण ते देवीला शिवलंच पाहिजे, हे आपल्याला जमलंच पाहिजे आणि हे आपण करणारच, कारण देवीच्या जवळ गेल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. आम्ही किती दिवस आंघोळ केलेली नाही, आम्ही मटण किती वेळा खाल्ले, आम्ही दारू पिऊन आलोय, आम्ही पवित्र आहोत, आम्ही अपवित्र आहोत, काही माहीत नाही, पण आम्हाला देवीच्या पायाला हात लावलाच पाहिजे. देवीने लाज घातली तरी चालेल, पण आम्ही देवीला हात लावणारच. आम्ही सोहळ्यात ओळ्यात काही आम्हाला दरबंद नाही की. आणि मग ती पोरगी आत राहिली आणि त्यांनी पहिल्यांदा जाऊन पोलीस कंप्लेंट केली की आमच्या पोरीच्या बाबतीत असं असं झाले. पोलीस इन्स्पेक्टर म्हणले मग आता तुमच्या पोरीने आमच्या डोक्यावर हात ठेवला तर काय करायचं? ठीक आहे, तुमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवायला तुम्ही घाबरताय, मग आपण गोळी घालून टाकूया त्या पोरीला. म्हणजे असं काय करताय? तुम्ही जर त्या पोरीला गोळी घातली तर आम्ही महामंत्र्याकडे तक्रार करू, म्हणजे तुम्ही तिला गोळी घातली म्हणून. मग आता काय करायचं? काही नाही म्हणले, सगळ्या टीव्हीवर वगैरे सगळीकडे अनाऊन्स करून टाका की अशी अशी एक पोरगी आहे आणि त्याच्यावर कोणाजवळ औषध आहे का. तेव्हा एक भारतातले साधू तिथे गेलेले होते. ते साधू म्हणले माझ्याकडे औषध आहे, म्हणले मी औषध देतो. आणि म्हणले अहो पण तुम्ही त्या पुरीजवळ गेला तर तुमच्या डोक्यावरती हात ठेवला तर चालेल, म्हणले मी मेलो तरी हरकत नाही, मी त्या पोरीकडे बघतो. आणि मग त्या साधूंनी काय केलं? काही नाही, त्या साधूंनी काय केलं, परमात्म्याला हाक मारली मनापासून तळमळून, परमात्म्याला हाक मारली मनापासून तळमळून, आणि त्यांनी एक हात आपल्या हृदयाजवळ ठेवला, परमेश्वर समोर आहे अशी कल्पना केली, आणि ते असा हात करत करत दार उघडून आत गेले. आणि आत ती मुलगी होती, तिला त्यांनी हाक मारली, टिम्मी प्लीज कम हिअर, आय एम हिअर, यू डोंट वरी, आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग, प्लीज कम हिअर, प्लीज कम हिअर. टिन्नी बाहेर आली आणि नंतर त्यांनी तिच्या डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवला. खरं तिच्या डोक्यावर हात ठेवला, काही झालं नाही. 10-12 चेंडू बापाने आणून तिच्या पुढे ठेवले, ती चेंडू तिने हातात घेतले, काही झालं नाही. त्याला म्हणतात रूप नाही. ज्याला रूप नाही म्हणजे काय तर हे आहे. ज्याला रूप नाही म्हणजे काय हे आहे की त्याला आकारच नाही. तो परमात्मा तिथे गेला आणि त्या पोरीला त्याच्यातून बाहेर काढली. हे आपल्याही बाबतीत होऊ शकतं, फक्त आपली प्रार्थना तिथपर्यंत पोचत नाही. आणि आपलं काम झालं की आपण म्हणतो वा डॉक्टर पेंटचे लई भारी, नाही झालं की म्हणतो जायला काय यांच्याकडे जाऊन मिळते, कब्बर चहा, द्रोणभर खिचडी, बाकी काही देतच नाहीत. नुसत्याच गप्पा मारतात आणि झोप आली की परत ओरडतात आणि शिव्या घालतात. त्या सगळ्या ऐकून घ्यायला लागतं. झोप येणं हा काही गुन्हा आहे का? आम्ही दिवसभर दमलेलो असतो. येऊ नका ना, दमा, तुम्ही तिथंच थांबा, काही फरक पडत नाही. तुम्ही नाही आलात तर माझं काही म्हणणं नाहीये, मी तुम्हाला एक शब्दानेही बोलणार नाही, पण आलात तर बोलल्याशिवाय राहणार नाही की झोपू नका कमीत कमी. याला रूप नाही, ज्याला रूप नाही, देशकाल वस्तूने ज्याचा अंत लागत नाही, देशकाल वस्तूने ज्याचा अंत लागत नाही, आणि ज्याला रूप नाही, सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा. गुण आपल्याला माहिती आहेत. सांख्यांच्या प्रकृतिमानानुसार जे सृष्टीचं प्रकटीकरण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की पुरुष आणि प्रकृती हे त्रिगुणाच्या साम्यावस्थेत असतात, तेव्हा काही होत नाही. प्रकृतीमध्ये त्रिगुणामध्ये बदल होतो आणि प्रकृती पुरुषाला स्वतःकडे आकर्षित करून घेते आणि त्याच्यातून महत्बुद्धी तयार होते. आणि मग ही जी महत्बुद्धी आहे हीच महत्बुद्धी पुढे सत्वरज तमाला निर्माण करते. महत्सत्व, महत्रज आणि महत्तम, हे महत्रज जे आहे ते महत्सत्वाकडे जातं, तेव्हा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन तयार होतं. आणि हे महत्रज जेव्हा महत्तमाकडे जाईल तेव्हा सूक्ष्म तन्मात्रा तयार होतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांच्यापासून सूक्ष्म महाभूत तयार होतात. आणि ह्याच्यानंतर पुढे जेव्हा सूक्ष्म महाभूत आहेत त्याची स्थूल महाभूतात गणना होते आणि या स्थूल महाभूतातून पुढे अख्खी सृष्टी तयार होते. हा सृष्टीचा जो क्रम आहे यामध्ये त्रिगुण जे आहेत, सत्वादी गुण, सत्व रजतम, याच्या तो पलीकडे आहे. कोण? सद्गुरू, जो सत्वरजाच्या सत्वादी गुणांचे पलीकडे असणार आहे.
आपल्याला पलीकडे म्हणजे काय माहिती, या भिंतीच्या पलीकडे शेल्फ आहे, चहाची बरणी आहे, मधाची बाटली आहे, शेवया आहेत, पापड आहेत, कॉफीची बरणी आहे, बिस्किटचा पुडा आहे, वरती काचेचे बाऊल ठेवलेले आहेत, कपाट लावलेलं आहे, रोज ते उघडत राहतं आठवणीने. मग तिथं काहीतरी जातं येतं, मग ते जाग आली की आपल्याला जाऊन लावायचं असतं. पलीकडं एक डायनिंग टेबल आहे, त्याच्या खालती पसारा आहे, डायनिंग टेबलवर त्याच्यापेक्षा जास्त पसारा आहे, आणि पलीकडं कोपरा आहे, आरशाचं कपाट आहे, त्याच्यात तर किती भानगडी आहेत कळतच नाही, किती उपयोगाचं आहे किती निरुपयोगाचं माहीत नाही, पण पसारा आहेच, आणि तो पसारा आवरायला आम्हाला वेळ नाही. आणि मग तिथून पलीकडे गेले की काय खुर्च्या आहेत, त्याच्या पलीकडे गेले की झाडं आहेत, त्याच्या पलीकडे गेले की पलीकडं, आपल्याला एवढंच माहिती आहे. पण हे जे पलीकडे आहे याच्यापेक्षाही पलीकडे आहे, त्याला काय म्हणतात, सद्गुरू. पलीकडे आहे म्हणजे काय, की आपल्या कल्पनेच्या पलीकडे. आपल्या कल्पनेला अंत आहे, आपल्या कल्पनेला अंत आहे. ठराविक गोष्टीच आपण कल्पनेत आणू शकतो. मला सांगा, तुम्ही कधीही चंद्रावर गेलेले नाही आहात आणि तुम्हाला काहीच माहित नाहीये, मग तुम्ही म्हणाल का चंद्रावर असं आहे, चंद्रावर तसं आहे? लावली की म्हणा, पण नाही लावली की नाही बाबा, आम्हाला माहित नाही चंद्रावर काय, आम्हाला काही माहित नाही, कल्पना नाही ना, आपली कल्पना तिकडे जाऊच शकत नाही. आणि ती जी कल्पना जी आहे ती गुणात आहे. कल्पना म्हणजे, कल्पना जी आहे, कल्पना नावाची मुलगी नाही, कल्पना जी आहे, कल्पना आपला विचार आहे, आणि आपला जो विचार आहे तो विचार गुणात आहे, आणि त्या गुणांच्या पलीकडे सद्गुरू आहे. म्हणून आपल्या कल्पनेच्या पलीकडे सद्गुरू आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडे, आपल्या कल्पनेच्या आत नाही येतो, त्याला पलीकडे म्हणतात. आपल्याला फक्त भिंतीच्या पलीकडचं माहिती आहे, एवढंच तुम्ही माहिती करून घेऊ नका, आणखी पलीकडे जा, सत्वरजतमाच्या पलीकडे जा, माझ्याही पलीकडे जा, तुझ्याही पलीकडे जा, म्हणजे मग सगळीकडे एकच अनंत भरलेला आहे हे तुम्हाला समजेल. तिथपर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचंय. तुमची इच्छा असो अगर नसो, मी येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार, तुम्हाला नक्की घेऊन जाणार. तुमची इच्छा असू दे अगर नसू दे, ज्या दिवशी तुम्ही एकदा माझ्या पाया पडलात त्या दिवशी तुम्ही माझे झालात. तुम्ही कुठलीही अडचण सांगू शकणार नाही, कुठलंही कारण सांगू शकणार नाही, रजा नाहीये म्हणू शकणार नाही, रजा आहे म्हणू शकणार नाही, बोलवलं की यायचं, न विसरता न कंटाळता यायचं. कितीही काम पडलं तरी चालेल, अगदी विहंगला 4 वेळा कॉफी करायला सांगितली तरी चालेल, त्यांनी ती करायची, पण यायचंच. टाळाटाळ करायची नाही, कुठली तरी कारणं सांगायची नाही, म्हणजे आपल्याला पलीकडे जाता येईल. कशाच्या पलीकडे, सत्वादी गुणांचे पलीकडे. कोण आहे, सद्गुरू. सत्वादी गुणांच्या पलीकडे आहे. हे सत्वरजतम म्हणजे तरी काय आहे, जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम आहे, जे जे अप्रतिम आहे, जे जे घेण्यासारखं आहे, ते सगळं सत्वात आहे. जे कार्यकारी आहे, गप्पच बसत नाही, मगाच्या त्या पोरीसारखं चेंडूला हात लावेल, डोक्याला हात लावेल, गप्पच बसत नाही, ते रजोगुणी आहे. ते काहीतरी करतच राहतं, त्याच्यात एनर्जी आहे, त्याच्यात स्फूर्ती आहे, त्याच्यातून मिळणार आहे काहीतरी, आणि ते मिळाल्याशिवाय गप्पच बसत नाही, ते रजोगुणी आहे. आणि जे हलतच नाही, काही करा, काही त्याला खायला द्या नका देऊ, मारा, उचलून फेका, तरी ते आहे त्याच जागेवर बसतं दारू पिल्यासारखं, ते तमोगुणी आहे. तमोगुणी म्हणजे असं आहे, रजोगुणी म्हणजे असं आहे, सत्वगुणी म्हणजे असं आहे, आणि ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे तो आहे. म्हणजे तो किती मोठा किंग असेल, सिंग इज किंग नाही बरं, तो मोठा किंग आहे, आणि तो आपल्याला कळतच नाही. आणि तो कळायचा असेल तर फक्त गुरुचरण आणि गुरुशरण, बाकी दुसरं काहीही नाही. जो सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा, आणि सत्वादी गुणांच्या पलीकडे असणारा म्हणजे नाही काय फिक्स आहे, त्यांना माहिती आहे तो तिथे आहे म्हणून, नाहीतर ते असं म्हणलेच नसते की आम्हाला माहित नाहीये, आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला कळलं नाही, असं नाही होणार. तुम्ही जेव्हा माझ्याकडे याल तेव्हा मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आणि तुम्हाला ते माहिती करून देणार. आणि एकदा का तुम्हाला ते माहिती झालं की तुम्हाला नवरा नाही, बायको नाही, मुलगा नाही, बहीण नाही, भाऊ नाही, फक्त डॉक्टर, सबका मालिक एक. म्हणून सत्वाच्या गुणांच्या पलीकडे आहे तो, आणि तो पलीकडे आहेच, म्हणून ते म्हणतात असणारा. सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा, नुसतं पलीकडे आहे म्हणून ते गप्प बसत नाहीत, अज्ञातात घाव घालत नाहीत, 100% बोलतायत ते
की सत्वादी गुणांच्या पलीकडे असणारा कोण? सद्गुरू. सत्वादी गुणांच्या पलीकडे असणारा जो जन्मरहित आहे, देशकाल वस्तूने ज्याचा अंत लागत नाही, ज्याला रूप नाही. पुढचा शब्द मला वाटतं परत घ्यावा काय? निरीक्षक. कारण तुम्ही फारच कंटाळलाय. का बोलू अजून एक अर्धा तास? आणखी अर्धा तास बोलू? एकच आवाज आला, बाकीचे कंटाळले. नका कंटाळू रे बाबांनो. पुढचा क्षण आपल्या हातात नाही, आलेला क्षण घालवू नका. थांबूच्या निरीक्षेवर फार बोलायला लागेल. कोणाला शंका आहे काही? तुम्ही म्हणाल की आत्मज्ञान हे व्हावं लागतं, आपल्या हातातलं नाहीये. आणि रामकृष्ण परत आता तुम्ही सांगितलं की त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे आत्मज्ञान करून घेतलं, ख्रिस्ती धर्माप्रमाणे, मुसलमान धर्माप्रमाणे. मग एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर तिथे धर्माचा भेद राहत नाही. तरीही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कसं काय झालं? म्हणजे प्रत्येक वेळेस एकदा झालं म्हणजे झालंच ते. पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणं म्हणजे ते काय आहे? कसं आहे की रामकृष्ण परमहंस कुठल्याही शाळेत गेलेले नव्हते. त्यांनी लग्न केलेलं होतं त्यांनी, पण त्यांच्यापेक्षा 20 वर्ष लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्याकडे ते स्त्री म्हणून पाहत नव्हते. एक त्यांच्यापैकीच एक भक्त आहे म्हणून ते पाहत होते. आणि त्यांनी त्या शारदा मातांना फक्त एकदा पाय लावला, उजवा पाय शारदा मातांच्या उजव्या पायाला लागला फक्त, त्या देवी होऊन गेल्या. सर्व भान विसरल्या, त्या निर्मोही होऊन गेल्या. त्यांच्या सगळ्या अपेक्षा संपल्या, त्यांना काही पाहिजे ह्याच्यातून त्या बाहेर आल्या. आणि मग शारदा माताच मुख्य, बायकोही अडचण असते ना, ती सोडायला तयार नसते. मग तीच जेव्हा त्यांना पूर्ण शरण गेली, ती होऊन गेली, ती ते होऊन गेले, तेव्हा ती जी एकरूप अवस्था आली, त्याच्यातून त्यांना परमात्म ज्ञान झालं. तरी सुद्धा माझी बायको म्हणजे बायको नाहीये, ती आईच आहे असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून ते आईकडे एकरूप झाले, काली मातेशी मिसळले. काली मातेशी मिसळल्यानंतर काली माता म्हणजे काय आहे हे सगळं त्यांना कळलं. महामाया आहे, जगदंबा आहे, भवानी आहे, अंबा आहे, परमेश्वराची शक्ती आहे, हे सगळं त्यांना कळलं. पण तरी सुद्धा हे सगळं कळलं तरी सुद्धा ते पूर्ण ज्ञानी झाले. आणि पूर्ण ज्ञानी झाल्यावर त्यांच्याकडं एक मुसलमान फकीर आला. आणि मग फकीर आल्यावर तो म्हणायला लागला, आता मला सांग की तुला कळणारी भाषा मराठी बोलतोय मी गुजराती बोलायला लागलो, तू म्हणतील काय कटकट आहे, मला कळत नाही ती गुजराती. कानडी बोलायला लागलो, आणखी वैताग येईल. तुळू बोलायला लागलो आणि भांडी आपटायला लागतील एकमेकांवर, आणि अस्वस्थता येऊन जाईल ती सगळी. आणि मग ह्याच्यातून बाहेर पडायचं कसं हा प्रश्न पडेल. मग आपण त्या भाषा शिकण्याकरता काय करू? त्या भाषेतली जी हे आहेत ती सगळी शक्ती समजून घ्यायचा प्रयत्न करू. अगदी तसंच तो मुसलमान फकीर काय बोलतोय हे रामकृष्ण परमहंसांनी त्याला विचारलं. त्यांनी सांगितलं, अल्लाह ताला सबका मालिक एक, अल्लाह ताला शिवाय काही नाहीये. मग असं आहे का? म्हणजे मला कळलंय त्याच्यापेक्षा फोन नको घेऊस, मला कळलंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अल्लाह तालामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणजे मला माहीत नाही असं काहीही नसलं पाहिजे, मला माहीत नाही असं काहीही नसलं पाहिजे, आणि मला हे माहिती झालं पाहिजे. त्या इच्छेपोटी त्यांनी कुराण वाचलं. कुराण वाचल्यावर जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की तुम्ही आज काय केलं हे पहा, काल काय केलं हे पहा, परवा काय केलं हे पहा, गेल्या वर्षी काय केलं हे पहा. असं करता करता तुम्ही जर 60 वर्ष मागे गेलात तर आईच्याही पोटात जाल तुम्ही, आणि त्याच्याही पलीकडे तुम्ही ज्या वेळेला जे होतात तिथपर्यंत जाऊन पोचाल. हे अशक्य नाहीये, 100% शक्य आहे. या पद्धतीने ध्यान करून लोकांनी आत्मज्ञान करून घेतलेलं आहे. पण हे करायला लागणारा जो वेळ आहे आणि व्याप आहे, त्या व्यापात आपल्याला अडकायचंच नाहीये.
आपल्याला इन्स्टंट पाहिजे की डॉक्टरांनी डोक्यावर हात ठेवला की झालं पाहिजे, आम्ही काही करणार नाही. रामकृष्ण परमहंसांना काही कामच नव्हतं ना. ते म्हणले चला या मार्गाने जाऊन बघू. झालं ठीक आहे, याच्यापेक्षा वेगळं काही आहे का. आणि मग त्यांनी कुराणाच्या मार्गाने 6 महिने अल्लाह तालाला पूर्ण समजून घेतलं. ते समजल्यानंतर एक पादरी त्यांच्याकडे आला. तेव्हा ते म्हणले येशू काहीतरी वेगळं सांगतोय का, तेही आपण समजून घेऊया. म्हणून मग त्यांनी येशूपाशी जाऊन पोचले. ते आकाशातल्या बापापर्यंत जाऊन पोचले. त्याच्यानंतर त्यांच्याकडं पारसी, झरतृष्ट हे सगळे आले. आणि सगळे आल्यानंतर हे आईनीच त्यांच्याकडे पाठवलेली शक्ती होत्या सगळ्या. काली मातेनेच त्यांच्याकडे हे सगळं पाठवलेलं होतं. आणि ते काली मातेला विचारल्याशिवाय जेवत नव्हते, श्वास घेत नव्हते, बोलत नव्हते, उठत नव्हते, बसत नव्हते. आपली अशी अवस्था झाली पाहिजे तर आपल्याला आत्मज्ञान होईल. आपल्याला फक्त तेवढाच ध्यास आणि अट्टहास लागला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, कमीत कमी सोमवारी तुम्ही इथं आल्यावर तरी घरचे सगळे व्याप सोडा. इथं आल्यावर तरी मी जे काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. ते ऐकल्यावर त्याच्यावर चिंतन करा, मनन करा, त्याच्यावर अट्टहास करा की हे खरंच आपल्याला जमणार आहे का. आणि मग हे जमवून घ्यायचा प्रयत्न करा. परत दुसरा सोमवार केव्हा येईल याची वाट पहा. आल्या आल्या मला भंडावून सोडा तुम्ही की हे काय आहे, ते काय आहे, ते काय आहे. मी वेडा झालो तरी चालेल, पण तुम्ही विचारा, ज्याद्वारे तुम्हाला हे सगळं मी समजवायला तयार आहे. पण तुम्हाला शंकाच येत नाही. हीच माझी अडचण आहे मोठी. एकतर मी तुम्हाला समजण्यापेक्षा पलीकडे काहीतरी सांगत असलो पाहिजे, जसं मी मगाशी भिंतीच्या पलीकडे सांगत होतो तसं. किंवा तुम्ही समजून गप्प बसत असाल की नको सर रागावले तर काय करायचं, मारतील, 2 थोबाडीत देतील, काठीने मारतील, खाणं मार, कुठे बिघडलं, पण समजून घ्या. ते अर्धवट ठेवू नका. मगाशी तुमचा प्रश्न मी लगेच काढून सांगितला की नाही, की तुला एकटीला समाधान व्हायला नको, सगळ्यांना समाधान होऊ दे. म्हणून मागे एकदा म्हणलं होतं मी की अरे तुम्हाला जर 4 माणसात बोलायची लाज वाटत असेल तर तुम्ही एक एकटे येऊन मला भेटा आणि एकट्याने विचारा. आणि मग ती बालिश शंका आहे असं वाटणार नाही. तर परमहंसांना असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे. असं करत करत ते सगळीकडे गेल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे नाही, हे सगळं एकच आहे. पण हे कळण्याकरता त्यांनी केलेला जो प्रयत्न आहे तो अद्वितीय आहे. जगामध्ये असे रामकृष्ण परमहंस एकच निघाले. नाही तर बाकीच्यांच्या बाबतीत काय झालं, नामदेवाला जेव्हा विठ्ठल कळला तेव्हा तो विठ्ठलाशी एवढा एकरूप होऊन गेला. आणि जेव्हा मुक्तीने त्यांच्या डोक्यावर तापट मारली आणि म्हणली नामा तुझं मडकं कच्चं की रे, तेव्हा त्यांना राग आला की अरे विठ्ठल माझ्याशी बोलतो, विठ्ठल खाडे नाही, पांडुरंग, विठ्ठल माझ्याशी बोलतो, विठ्ठलाबरोबर मी बसतो, विठ्ठलाबरोबर असतो, विठ्ठलाला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. आणि मग असं जरी आहे तरी सुद्धा मग गुरुकडे कशाला जायला पाहिजे, गुरु काही वेगळा आहे का. तेव्हा ती म्हणली हो रे हो, गुरु वेगळा आहेच. मग गुरु कसा आहे ते कळण्याकरता तो डायरेक्ट विठ्ठलाकडे गेला. विठ्ठल समोर येऊन उभा राहिला. तो म्हणला अरे ते मुक्तीने सांगितलेलं खरं आहे बरं, मी तुला जरी काहीही दिलं, सगळं सांगितलं, तरी पलीकडे तुला सद्गुरूच नेणार, दुसरा नेऊ शकत नाही. त्याच्याकरता तुला गुरुकडे जायलाच पाहिजे. ते म्हणले तुझ्यापेक्षा गुरु आणखी वेगळा असतो काय. हो म्हणले, माझ्यापेक्षा गुरु वेगळा आहे, तो समजून घ्यायला पाहिजे. तो जर समजला नाही तर अज्ञान आहे, परत जन्म घ्यायला लागेल. आणि तो तर जन्मरहित आहे. मग जन्माला आल्यावर जन्मरहित कसा कळणार, कळतो. त्याच्याकरता आपण जन्माला आल्यावर जन्म म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण 2-2 मुलांना जन्म दिला तरी सुद्धा आपल्याला कळत नाही जन्म म्हणजे काय. आपले आई बाप भाऊ बहीण गेले तरी सुद्धा कळत नाही आपल्याला मृत्यू म्हणजे काय. केव्हा कळणार, केव्हा ते कळवून घेण्याकरता गुरुची गरज आहे. गुरुची गरज कशा करता आहे, आपल्याला वाटलंच नाही पाहिजे आमकं लग्न आहे मला जायचं मी त्या दिवशी येणार नाही तुमच्याकडं, जा लग्नच करत बसा, नाही आलात तरी चालेल. त्याच पुढच्या सोमवारी मी आहे का नाही कुठं माहिती आहे. आज आहे तोवर ऐकून घ्या ना, पुढचा सोमवार येईल का नाही मला माहीत नाही आहे. आज आलाय तर समजून घेतलंच पाहिजे. आपल्यालाच असं वाटलं पाहिजे नाही नाही मी जाणार नाही लागणार. काय नातेवाईक बोंबलतील, शिव्या घालतील, पत्र घालतील, फोन करतील, ओरडतील, पण मी नाही जाणार, मी इथंच येणार. किंवा गेले तरी मी जाईन आणि बरोबर 9ला इथं येऊन हजर होईन. तेवढी ओढ लागलेली नाही आहे अजून, तेवढी भूक लागलेली नाही आहे. तेवढी कडक भूक लागली की आपोआप आपण ते खाल्ल्याशिवाय राहतच नाही, पलीकडेच जातो आपण, आपोआप हरूप होऊन जातो. नामदेव म्हणला असं आहे का, मग मी जातो म्हणला. जा म्हणला. कुठं जा,
औंढ्या नागनाथापाशी जा म्हणलं. तिथं विश्वेश्वर म्हणून आहे, तो तुझा गुरु आहे. मग ते गेले सगळीकडे जात 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 नांदेडच्या पलीकडे औंढ्या नागनाथपाशी जाऊन पोचले. तिथे एक शंकराचं देऊळ होतं. आणि त्यावेळेला गाड्या घोड्या नव्हत्या. जात आहेत कोल्हापूरला, जात आहेत पुण्याला, जातात मुंबईला, असं नव्हतं. त्यावेळेला चालत चालत जावं लागलं असतं. एकदाच गेला असता मुंबईला, मग चालत जायचं असतं जर शनिवारी गेलाच नसता. आणि मग परवा मी माझ्या एका शिष्याला म्हणलं की बाबा तू ये सोमवारी. त्याच्या बायकोनी त्याला एवढं झापलं, तुम्ही तिकडच्या तिकडच परस्पर जा म्हणजे दवाखान्याला, माझ्याकडं येऊच नका. मग बायकोनी असं म्हणल्यानंतर तो म्हणला नाही बाई मी इथंच थांबतो, मला बायको पाहिजे. गुरु नाही मिळाला तरी चालेल, बायको मला पाहिजे, गुरु नाही मिळाला हरकत नाही की. आणि तो त्या दिवशी आला नाही. आणि नंतर मला त्याची बायको भेटली, पाया पडली, म्हणली डॉक्टर तुम्ही बोलवलं होतं सोमवारी, पण मी त्यांना असं असं म्हणले, मी चिडून त्यांना म्हणले. तर ते मला म्हणले अगं तुला त्यांनीच इथं आणलंय, ते हो म्हणले म्हणून तुझ्याशी मी लग्न केलं, ते जर नाही म्हणले असते तर मी लग्न केलं नसतं. हो पण आता लग्न करून 10 वर्ष झाली तरी परत त्यांच्याकडे कशाला जाताय म्हणली तुम्ही, है की नाही भानगड. तर अशी भानगड नाही तयार झाली पाहिजे. तुम्ही जा या नका येऊ या असं माझं म्हणणं नाही, पण याल तेव्हा तरी अख्खे तुम्ही इथं थांबा. नाहीतर आल्यावर तिकडं ते हॉटेल उघडे काय करायचे, आल्यावर तिकडं अमकं करायचे, आणि मी तुमच्या सांगण्यापेक्षा वेगळं काही कळतच नाही, तुम्ही मला बोलूच नका, असं म्हणण्यात काय अर्थ आहे. खऱ्या अर्थाने जर शरण आलं तर आपण काय बोललो हे आपल्याला कळतच नाही. तुम्ही शरणच यायला तयार नाही. आणि जर शरण आलं तर कधीही असं होत नाही. गुरुचरण आणि गुरुशरण ते व्हायला पाहिजे ना, म्हणजे आपण पलीकडे जाणार आहोत. आपण वरवर नुसतं पाया पडतो, त्याला शेवटपर्यंत जाता येत नाही. तर नामदेव गेला, विसोबा क्षेत्रांकडे गेला. तिथे एक शंकराचं देऊळ होतं. त्या शंकराच्या देवळात गेला तर घाण वास मारत होतं, कुजट वास सुटला होता सगळ्या बाजूनी. आणि नाक दाबून ते तिथे गेले. आणि अंधार एक मिणमिणता चिमणीचा दिवा होता. आणि त्या दिव्याच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं तर शंकराच्या पिंडीवर पाय देऊन एक म्हातारा झोपला होता. ए थेरड्या म्हणले, कळतं का नाही तुला, शंकराच्या पिंडीवर पाय देऊन झोपलायस. अरे मला काय करू रे, माझे मला पाय पण उचलत नाहीत रे, तू उचलून बाजूला ठेवतोस का. मला माहित नव्हतं की ते पाय शंकराच्या पिंडीवर आहे. पाय रक्तानी पुवानी भरलेला होता, त्यांनी तो उचलला आणि बाजूला ठेवला. त्याचे डोळे फाटायची वेळ आली. त्या पायाखाली शंकराची पिंडी, दुसरीकडे पाय ठेवला तिथे. त्यांनी परत पाय उचलले आणि परत दुसरीकडे ठेवले. त्या पायाखाली शंकराची पिंडी, त्यांनी परत दुसरीकडे ठेवले. 21 पिंडी तयार झाल्या. औंढ्या नागनाथापाशी 21 पिंडीचं शंकराचं देऊळ आज सुद्धा आहे. 21 पिंडी तयार झाल्या. आणि मग त्यांनी ते लडबडलेले रक्तानी पुवानी माखलेले जे पाय होते त्याच्यावर डोकं ठेवलं. त्याच्यावर डोकं ठेवलं, त्याला लाज वाटली नाही, त्याला घाण आली नाही, त्याला वास आला नाही, त्याला किळस आली नाही. त्यांनी तसेच पाय ठेवले, डोकं ठेवलं पायावर. म्हणला क्षमा करा मला, मी तुम्हाला ओळखलं नाही. अरे असं काही नाही रे म्हणले. आवाज बदलला, ज्याला बोलता येत नव्हतं, ज्याच्या अंगातून घाण रस बाहेर पडत होता, सगळं स्वच्छ सुगंध पसरायला लागला. असं काही नाही रे म्हणले, ये इकडे ये, जवळ ये म्हणले. आणि गळामिठी पडली. गळामिठी पडल्यावर विसोबा खेचर आणि नामदेव एकत्र झाले. ती सद्गुरू भेट आहे. अशी भेट होण्याकरता टाळी दोन्ही हाताने वाजते, एका हाताने वाजत नाही. तेवढी ओढ असेल तर परमेश्वर भेटल्याशिवाय राहत नाही. आणि परमेश्वर आहेच, त्याला शोधायची गरजच नाही. तुम्ही फक्त तेवढ्या ओढीने त्याच्यापर्यंत जाऊन पोचायला पाहिजे. ही नामदेवाची भेट झाली. तर रामकृष्ण परमहंसांना मुसलमानी पद्धतीने परमेश्वर कळला, ख्रिस्ती पद्धतीने कळला, हिंदू पद्धतीने कळला, काली मातेच्या पद्धतीने कळला. सगळ्या पद्धतीने त्यांना एकच आहे ही खात्री पटली. आणि असा एकच पृथ्वीवर साधू झालेला आहे, रामकृष्ण परमहंस. नाही तर आत्तापर्यंत प्रत्येकाला एकदा कळलं की कळलं, ते पुढं जात नाहीत आणि मागेही जात नाहीत. मलाही असंच वाटायचं. मी गगनगिरींकडे जायचो खोपोलीला पहिल्यांदा, सारखा जायचो आणि प्रत्येक वेळेला काउंटरवर विचारायचो, काही नवीन कॅसेट निघाली का, नवीन पुस्तक निघालंय का. दर वेळेला विचारायचो. दर 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी जायचो, 8 दिवसांनी जायचो. प्रत्येक वेळेला काउंटरला गेल्यावर विचारायचो, तो काउंटरवरचा माणूस म्हणायचा नाही. 1-1.5 महिना झाल्यावर मी परत एकदा विचारलं, काही नवीन कॅसेट निघाली का.
तुमच्या गावात काही नवीन असतं का म्हणले रोज. कुठून आले तुम्ही म्हणलं भोर. जे सहज त्या माणसाने सांगितलं ते मला कळायला 1.5 महिना लागला. महाराजांकडे मी जायचो नेहमी, मला वाटायचं इथं काहीतरी नवीन मिळेल, काहीतरी नवीन मिळेल. माझी नाविन्याची हौस त्यांनी एका सेकंदात त्या काउंटरवरच्या क्लार्क कडून घालवून टाकली. तुम्ही अजून खऱ्या अर्थाने पायाच पडायला तयार नाही. हे माझं दुःख आहे. जर पाया पडलात तर तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे खूप आहे, ते दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ते मला द्यायची गरजच पडणार नाही. ते तुम्हाला मला द्यायची इच्छा आहे, पण तुम्हाला घ्यायची अजून इच्छा होत नाही. ती इच्छा खऱ्या अर्थाने झाली तर एक क्षण लागत नाही. नामदेवाला सद्गुरू भेटले, 21 पिंडी भेटल्या, विसोबा खेचरांनी जवळ केलं. आता आपल्याला असं वाटतं की नामदेव पांडुरंगाकडे गेले, विठ्ठलाकडे गेले, विठ्ठलांनी सद्गुरूकडे जायला सांगितलं, सद्गुरू विसोबा खेचर तिकडे औंढ्या नागनाथाला आहेत म्हणून सांगितलं. आता याचा शास्त्रीय अर्थ आपण कुणी आतापर्यंत चिंतन केलं का? नाही केलं. हे चिंतन आपल्या हातून होतच नाही हो. ते विठ्ठलाकडे गेले म्हणजे बोंब मारत होते नामदेव, विठ्ठल 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 विठ्ठल. एवढी मोठी बोंब मारत होते की नामदेवाच्या घशाला कोरड पडली आणि विठ्ठलाला जागं व्हावं लागलं. त्या दगडातला विठ्ठल जागा झाला आणि त्यांनी नामदेवाला जवळ केलं. मुक्तीनी डोक्यावर टप्पल मारली. मुक्तीनी म्हणजे मुक्तीनी नामदेव मुक्त झाला. नाम हाच देव आहे, वेगळा नामदेव शिंपी नाहीये. नाम हाच देव आहे. तो विठ्ठलाकडे गेला. त्यांनी कुठं पाठवलं? औंढ्या नागनाथाला. औंढ्या नागनाथ म्हणजे काय? ओढ, नागाची नाथाची ओढ. नाग म्हणजे पाठीतला कणा आहे, नाथ म्हणजे परमेश्वर आहे. तिथे सद्गुरू आहे. कोण आहे? विसोबा खेचर आहे. केसरी विद्या आहे ना. जीभ जेव्हा आपण अशी करतो आपण आणि अशी करतो तेव्हा ती ताणली जाते, तेव्हा टाळूतून रस पाझरतो, तो विसोबा खेचर आहे. खेचरी विद्येनी 20 शक्ती बाहेर काढल्या. त्या 20 शक्ती कुठल्या बाहेर काढल्या आपल्याला माहितीच आहेत. 11 इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि पंचप्राण, पंचतन्मात्रा, ह्या सगळ्या बाहेर आल्या. हे विसोबा बाहेर आल्यावर खेचरी विद्या जागी झाली. जीभ जी आहे ती वर आली आणि त्या 21 पिंडी, 21 पिंडी म्हणजे दगड नाही शंकराचे. आणि मग त्या 21 तत्वातून ते पुढे गेले, तेव्हा त्यांना जे आत्मतत्व कळलं ते नाम हेच देव आहे, हे नामदेवाला कळलं. आपण काय म्हणतो, अरे सडलेलं शरीर होतं, वास येत होता. सडलेलं शरीर हेच आहे हो, आणि ह्याच्यातून वास येतोच आहे. ह्याच्यातून वास येत नाही अशातला भाग नाहीये. मी नेहमी लोकांना सांगतो मटण खाऊ नका. का? मटण खाल्ल्यावर तुम्ही जर संडास जाऊन आलात आणि घरातला दुसरा माणूस त्या संडासात गेला तर तो नाक दाबून पटकन संडास करून बाहेर येईल किंवा न करता बाहेर येईल. एवढी घाण आपण शरीरातून बाहेर टाकतो. मग ती घाण आपण तोंडाने खावी का? म्हणून मटण खाऊ नका की दुसऱ्याला किडस यायला नको. दुसऱ्याला किडस येईपर्यंत आपण जर घाण खात असू तर घाणच बाहेर पडेल. श्रीराम. मगाचा प्रश्न काय होता तुमचा? आणि शरीरात आवाजाची उत्पत्ती सांगा. पुढच्या वेळेला, नेक्स्ट टाइम निरीक्षेवर बोलताना आठवण करा मला. किंवा या परत भेटायला. ध्यान करूया.
श्रीराम 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 श्रीराम. ध्यान करणं म्हणजे काही न करणं हे लक्षात ठेवा. कुठल्याही कल्पना डोळ्यापुढे डोक्यात आणू नका. मन एकदम शांत निवांत करा. मनाच्या बाहेर येण्याकरता हा प्रयत्न करायचा आहे. या प्रयत्नामध्ये तुम्ही एका वेगळ्या अवस्थेत जाऊन पोचता आणि खरोखरच नाम हाच देव आहे. ही कल्पना तुम्हाला नुसतं बसल्या जागेवर येते. आपल्या शरीराचं भान जातं. ते येण्याकरता आपल्याला हे करायचे. पाया पडा आता ते. खऱ्या अर्थाने करणे न करणे करून घेणे याच्या पलीकडे जातो आपण. फक्त झोप नाही यायला काळजी घ्यायला पाहिजे. झोप आली तर संपलं. आणि झोप न येण्याकरता अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत जे जे करता ते डॉक्टर करतायत, ही कल्पना करून बघा. आपोआप तुमचे श्रम संपून जातील. रात्री सुद्धा झोप येणार नाही, नको असं व्हायला. पण मला खूप वेळ आहे. बिनपगारी सर्वाधिकारी.